नमस्कार, माझं नाव यश खाडे. तर जर तुम्हाला आज वाटत असेल की आम्ही कॉलेजची डॉक्युमेंटरी किंवा आमचं काही डॉक्युमेंटेशन करतोय, तर तुम्ही अजिबात चुकीचे नाही आहेत. आम्ही खरंच करतोय. आमच्या या 3 वर्षाचा लॉ कॉलेजचा प्रवास, ILS लॉ कॉलेजचा प्रवास आम्ही या एका छोट्याशा व्हिडिओमधून डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. तर माझं नाव यश खाडे, फायनल इयर लॉ स्टुडंट, ILS ILS लॉ कॉलेज, आणि मी सातारचा आहे. नमस्कार, माझं नाव शुभम पवार. मी मूळचा आर्णी तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्याचा आणि सध्या फायनल इयर लॉ स्टुडंट LLB 3 इयर्स बॅचला. नमस्कार, मी भूषण पोतले, अकोल्यातील रहिवासी आणि फायनल इयरचा स्टुडंट आहे आणि आम्ही सर्व C डिव्हिजनचे विद्यार्थी आहोत. वा वा वा. नमस्कार, माझं नाव हुसैन अली आहे. मी भोपाळचा आहे अँड मी पण विद्यार्थी आहे. नमस्कार, माझं नाव प्रसाद केळकर आणि मी नागपूरचा आहे. मी सुद्धा यांच्यासोबतच फायनल इयर LLBला शिकतो. तर पहिला शॉट आमचा झालेला आहे रेकॉर्ड. त्यानंतर नेक्स्ट शॉट हे आमच्या कॉलेजचं कॅन्टीन आहे, ILS लॉ कॉलेजचं कॅन्टीन. द बेस्ट कॅन्टीन इन एंटायर पुणे सिटी. असं नाही म्हणता येणार. तर नेक्स्ट शॉट आमच्या कॅन्टीन मध्ये राहील. हॅलो, माईक चेक चालू केलंय का? तर बघा, पहिला कॉलेजची आमची ओळख झाल्यानंतर आता दुसरा प्रसंग आम्ही असं बेसिकली ठरवलंय की 8 क्वेश्चन आहेत, 8 प्रश्न आहेत. ज्या 8 प्रश्नाची उत्तरं आम्ही सर्वजण देणार आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन देणार आहे ते. तर विषय असा आहे की त्यातला पहिला प्रश्न आहे की ती बंद कर रे फोन. नळ काय नाही, तिथं पाणी भरून व्हायला लागले. तर पहिला प्रश्न असा आहे, म्हणजे सगळ्यांनाच पहिला प्रश्न असा आहे की म्हणजे ज्याचं आठवतंय त्याचं की आपली पहिली ओळख कशी झाली. आता आपल्याला जवळपास 3 वर्ष झाली या कॉलेजला आणि आठवतंय म्हणजे पहिली ओळख कशी झाली. तर सुरुवात आपण करूया शुभम पासून. तिकडची वाट पाहत होतो. सरप्राइज. हमला अचानक से हुआ. हमला अचानक से हुआ था ऐसे. तो क्या किया जाए अभी? मराठीमध्येच मराठीतच घेऊ आपला. जर आता सुरुवात अशी माझ्यापासूनच केली तर सिरीजमध्येच करू मग आपण आता. तर पहिली भेट झाली होती यशची माझी. आणि काय होतं की आई वडिलांसोबत ओरिएंटेशनच्या दिवशी आलो होतो आणि आपलं हॉस्टेलचं ॲडमिशन सुरू होता. तर माझं लिस्टमध्ये नाव नव्हतं. तर मी तुपे सरला वगैरे भेटून मग करत होतो काय ते सगळं, आणि फी भरायचा टाईम आला होता. तर जस्ट मग लायब्ररी आहे ना आपली प्रिन्सिपल घारपुरी लायब्ररी आहे ना, काय ना घारपुरी लायब्ररी. तर खालचं जे आहे ग्राउंड फ्लोअरचा, तिथे मी फॅमिलीसोबत आलो होतो आणि जस्ट एंटर झालो तर अचानक मला एक आत्ता पण टी शर्ट लक्षात आहे मला, आत्ता पण कदाचित यशकडे असेल ती ही आठवण आहे. यशसोबत भेट झाली त्याची. ही त्याची ब्राऊन कलरची टी शर्ट होती, फुलवाली, थोडी स्वेटरसारखी आपली वुलनसारखी. आणि ती त्यामध्ये मग अचानक फिरला आणि त्याने मला शेक हँड केला. अरे भावा, कसा आहेस? मी अचंबित झालो. मला पण वाटलं कोण आहे असाच एकदम. आणि तेव्हा पण लुक असाच होता, कुरळे केस, चष्मा पण. आणि मग नंतर त्यांनी शेक हँड केला. मला वाटलं कोण आहे, मला वाटलं आता मित्रच असेल कोणतरी. आणि टेलिग्रामला पहिलेच बोलणं झालं होतं की मेसेज वगैरे केलं तर कॉलेजचं कधी काय सुरू होणार हॉस्टेलला वगैरे. आणि माझा फोटो असल्यामुळे टेलिग्राम DPला त्यांनी मला कदाचित ओळखला असेल, पण त्याचा फोटो नव्हता DPला, त्यामुळे मी ओळखलं नाही पहिले. पण मग मी त्याला नाव विचारलं की अरे कोण? मग तो म्हणला यश खाडे. अरे म्हणला अरे भाऊ, आपण भेटलेलो आहोत, बोललेलो आहोत टेलिग्रामला. यशसोबत तशी ओळख झाली. त्यानंतर प्रसादसोबत ओळख झाली होती. इथे ब्रिज आहे ना, जे असा तिथून खाली आपल्याला वॉटर पासेज वाटते, पण ते नेहमी कोरडं असते, तर कोरडे पान पडलेले असते, काहीच नसते, एकदम ओसड पडलेला. तिथे सगळे मुलांचा ग्रुप होता. तिथे प्रसाद दिसला अचानक. प्रसादचं माहीत होतं, कारण की मला एक अशी आतूनच सवय आहे, खूप क्युरिओसिटी, कोणत्या पण गोष्टीला डीपला जायची. तुम्ही इथे यायच्या आधी ग्रुपमध्ये सगळ्यांचे DP वगैरे पाहिलेले होते, कोण काय होतं. मग प्रसादला मी ओळखलं होतं. प्रसाद ते अरे प्रसाद केळकर. आणि भूषणची ओळख मेसेजवरच झाली होती. भूषणने मला मेसेज केला होता व्हॉट्सॲपला की अरे दादा, मला शिवमनी सांगितलं की तुम्ही तिकडचे आहे अकोल्याचे,
भूषणशी टेलिग्रामवर म्हणजे व्हॉट्सअपलाच ओळख झाली, ती बोललो वगैरे. आम्ही रूम पण सोबत करणार होतो इथे हॉस्टेलच्या आधी. भूषणची ऑलरेडी ओळख होती आणि हुसेनची ओळख एकदम अशी फिल्मी स्टाईलमध्ये. बाजूला बसलेला होता ओरिएंटेशनच्या दिवशी आणि ते असं बसून होता. मी पण आलो आणि बसलो. मी असं पाहिलं त्याकडे, पूर्ण पण पाहिलं असं समोर गेलो. दिसला म्हणलं कोणतरी यार क्लासमेटच असेल. मग त्याला बोललो, अरे भाई किधर से हो? तो मी यार भोपाल से हूँ. अच्छा नाम तो सुना है. नाम कसं नाही होणार. मैंने कहा, मी म्हणलं नाव काय आहे? नाव हुसेन अली. अरे म्हणलं बघी आहे. मग तेवढंच एक बोलणं झालं. बाकी जेवढ्यामध्ये आता पुढचा टन यशचा. यशचा नाही, हुसेनचा. हुसेन जाऊ तिकडून तिकडे आहे माईक नाही देत आहे. आता सॉरी गाइस, माझी मराठीची लिमिट आता संपली. मैं हिंदी में बोलने वाला हूँ. शुभम से जैसे पहली बार बताया, ऑडिटोरियम में ही मिले थे, फर्स्ट डे ओरिएंटेशन था. वही सीन हुआ था कि पहले तो मैं इग्नोर करने लगा और फिर एकदम शुभम ने कहा अरे भाई आप कहाँ से हो? तो मैंने कहा भोपाल से. मैं सबको इग्नोर करता हूँ क्योंकि इंट्रोवर्ट हूँ. अरे अभी नहीं रह लेकिन अभी. हाँ. यश से भी सेम डे ऑडिटोरियम में ही मिला था मैं. शायद शुभम के साथ ही बात कर रहा था शायद, मुझे हाँ याद नहीं है. अरे मुझे पर- याद ही नहीं रहेगा. नहीं, पर ऑडिटोरियम में मिला था. प्रसाद का मुझे बहुत अच्छे से याद है. प्रसाद को शायद मैंने फर्स्ट डे पे देखा होगा, पर मिला जब अपनी फर्स्ट डे की क्लासेस स्टार्ट हुई थी ना, तब प्रसाद और मैं साथ बैठे थे और प्रसाद ने एक ब्लैक कलर का कुर्ता पहना था जिस पे ओम लिखा था. इस वजह से मुझे बहुत अच्छे से याद है. वाह, 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 वाह. अरे मुझे भी याद है और- पहले दिन. हाँ व्हाइट कलर का था कुछ. और भूषण को मैंने पहले देख रखा था, पर भूषण से मैं मिला हॉस्टल में ही था. तब तुम विश्वजीत और भूषण तुम तीनों साथ घूम रहे थे, तब भी मैं भूषण से मिला था जहाँ तक मुझे याद है. और इससे खुद से कब मिले थे? उससे तो मैं अब तक नहीं मिला. एक खोज हुसेन, एक खोज जारी है. हुसेन हुसेन एक खोज जारी है. द डिस्कवरी ऑफ हुसेन. भोसले साहेब. सर्वप्रथम माझी भेट इकडे बघितलं चालेल, तिकडे बघायची काय सर्वप्रथम माझी भेट शुभम सोबत झाली होती व्हॉट्सअप मेसेज थ्रू. आणि त्याच्यानंतर यश सोबत हॉस्टेलच्याच वेळेत झाली. आणि प्रसादची पण, प्रसादचं म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भातला माणूसच ओळखू येतो आम्हाला. आणि त्याच्यासोबत बोललं तेव्हाच ओळखलं की हा विदर्भातला आहे. आणि हुसेनची ओळख झाली होती फर्स्ट लेक्चर में हुई थी उसकी मुलाकात. ग्रीन कलर के क्रॉक्स पहन के था. ये मालूम है मुझे. बोला था भोपाल का हूँ मैं. मैं भूल गया था. तर माझी सर्वात पहिली ओळख झाली होती भूषणची. भूषणचा टेलिग्रामला मला मेसेज आला होता, नाव वगैरे विचारलं, तेव्हाच त्याने ओळखून घेतलं की अरे तू विदर्भाचा का. म्हटलं हो हो. भूषण एकदम एक्साइटेड होऊन गेला, अरे वा विदर्भाचा भेटला तू पहिला मला. तर मलाही ऐकून खूप छान वाटलं. मग त्यानंतर मला वाटते पहिली भेट किंवा असं म्हणता येईल की एक पहिली ओळख झाली शुभम पवार या नावाशी. वा वा वा. ऍडमिशनला मी आलो होतो, आपलं फर्स्ट कट ऑफला आलो असताना 3-4 दिवशी ऑफिसमध्ये डॉक्युमेंट दिले आणि बाहेर निघायला एक ऑफिस मधून आवाज आला एका बाईचा उंच स्वरात एकदम की अरे हा शुभम पवार कुठे आहे म्हणून. माझं असं नाव म्हणतात. कोणतरी गुंजत होतं. 2-3 जण बोलायला लागले, अरे शुभम पवार कुठे, शुभम पवार कुठे. तेव्हा माहित पडलं की शुभम पवार नावाचा एक व्यक्ती आमच्या क्लासमध्ये आहे म्हणून. तर शुभम पवारच्या नावाची ओळख तशी झाली माझी. आणि ते बाई पण कोण होती नाव बनणारे त्याचं पण. अरे हा. मग त्यानंतर अशी प्रत्यक्षात भूषण, आपला शुभम आणि हर्षद हे तिघं शुभमच्याच गाडीजवळ तिघं मला भेटले, ते ब्रिजच्या जवळ. तिथेच आमची ओळख झाली. भूषणनी भेटला मला, बोलला अरे टेलिग्रामवर बोलणं झालं. म्हटलं हो हो ओळखलं. अशी ओळख झाली. यशचं मला एकदम असं क्लिअर लक्षात नाही येत. आपली मे बी आमची ओळख मे बी अशी एकदम नाही झाली. सुरुवातीला मी लेक्चरला यायचो, बसायचो. तर प्रसाद बद्दल माझं असं सुरुवातीला मी असं ऑब्झर्व करायचो ना, क्लासमध्ये ऑब्झर्व करायचो असं. पण इम्प्रेशन असं होतं, प्रसाद एकदम असा प्रोफेशनल यायचा, चांगले कपडे घालून एकदम व्यवस्थित. त्याच्या जसं आता पण आहे. त्यामुळे असं मला सुरुवातीला असं परसेप्शन असं झालेलं. आम्ही कधी बोललो नव्हतो, पण परसेप्शन असं झालं की प्रसाद असं जरा स्ट्रिक्ट असेल, असा असं इंट्रोवर्ट असेल असं. पण नंतर मे बी हळूहळू आमच्याशी डायरेक्ट अशी ड्रास्टिक अशी ओळख नाही झाली, पण हळूहळू मग एकमेकांशी बोललो. मग आपण जेवायला जायचो मेसला, कॅन्टीनची मेस मध्ये जायचो. त्यामुळे मग तिथं ओळख झाली आमची हळूहळू. मग तिथून आम्ही चांगले मित्र झालो.
आणि हुसेनची पण जसं हुसेनने सांगितलं क्लासमध्येच ओळख झाली आमची. हुसेन माझ्या बाजूला येऊन बसला, विचारपूस केली, सांगितलं त्यांनी भोपाल गावातला आहे म्हणून. त्यांनी गावाचं नाव पण सांगितलं जे मला अजूनही लक्षात नाही, सिरॉन्ज सवांज काहीतरी असं बोललं होतं. तर तेच आमची ओळख माझी हुसेनची. तर हे आमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तर नाही म्हणता येईल, गप्पाच आम्ही मारणार आहे अशी काय. अरे अरे सगळं झालं आता, मी काय सांगणार जे तूच सांगितलं. मग त्याच्यामुळं हे आमच्या कॉलेजचं कॅन्टीन आहे आणि आम्ही हळूहळू तुम्हाला आमचा कॅम्पस पण दाखवू आणि त्याचबरोबर आमच्या कॅम्पस मधल्या गोष्टी पण दाखवू, प्रयत्न करू दाखवायचा. तर भेटू आपण पुढच्या शॉर्ट मध्ये. करायला प्रश्न असा घेतला पाहिजे की आता कॅन्टीन मध्ये आहोत तर कॅन्टीन मध्ये बरोबर. आवडणारी एक एक डिश प्रत्येकाने सांगितली पाहिजे आणि रेकमेंड केली पाहिजे किंवा हे पण रेकमेंड केली पाहिजे की अवश्य नका खाऊ. शुभम. शुभम सांगितलं अरे मेरा हो गया ना उसमें, रिपीट हो जाता हो. होई आहे ना. खाण्यासारखी गोष्ट असेल तर मला ऑनियन उत्तप्पा आवडला होता इथे खायला. ऑनेस्टली आवडला होता, चांगला Onion होता. उत्तप्पा. ऑनियन ओके, उत्तप्पा, ओके. डोसा आणि बाकी यार चहा बद्दल मत हा चहाबद्दल यार, चहाबद्दल. चहाला कसं विसरू शकतो यार. ते म्हणतो की एकदा तुम्ही गरम पाणी पिया, स्वतः गरम पाणी करून, पण इथला चहा टा शक्यतो. बाकी एवढंच, बाकी काय. हो, माझं पण सेमच ओपिनियन आहे. काय झालं की मी आणि माझा एक मित्र आशिष, आम्ही दोघं पहिल्यांदा आलतो ऍडमिशनच्या वेळेस. मला काही कॉलेजबद्दल माहित नव्हतं, आलतो आणि पहिल्यांदा मी डोसाच खाल्लेला आणि डोसा चांगला, जेन्युअनली चांगला लागलेला. पण चहा घेतला आम्ही नेक्स्ट. आणि ह्यांना मी सजेस्ट करेन, माझ्या भावाची फ्रँचाईज आहे विशाल खाडेची, मल्हारी चहा म्हणून. तर यांना मी सजेस्ट करेन की इथं ही फ्रँचाईज घ्या आणि चांगला चहा घ्या, कारण खूप जास्त या कॉलेजच्या मुलांना इतकी जास्त गरज आहे चहाची. त्यामुळे यांनी जर व्हिडिओ बघितला तर त्यांना कॉन्टॅक्ट करा, मी कॉन्टॅक्ट नंबर देतो त्याचा. काय आपण जुगाड करू, कमी पैशात करू, पण करू. कॅन्टीनच्या आयटम बद्दल मी असं सांगेल की वडापाव मी सगळ्यात जास्त खाल्ला इथचा, म्हणजे इतर आयटमच्या कम्पॅरिझन मध्ये. वडापाव इज ओके, म्हणजे रेकमेंड तर नाही करेल, पण खायचंच असलं कॅन्टीन मध्ये तर वडापाव खाऊ शकता. त्याशिवाय मी एकदा इकडे मसाला पाव खाल्ला होता जो मला आवडला होता, चांगला होता इथचा. बाकी तर काय ओके ओकेच आहे सगळं. जवळपास आता 3 वर्ष झाले आम्हाला इथे लॉ शिकून, पण कॅन्टीन मध्ये असं वाटत नाही 10 वेळपेक्षा जास्त आलेलो असेल आम्ही. म्हणजे मी तर आलेलो नाहीये जास्त कॅन्टीन मध्ये. आणि इथच्या आयटम मधलं सांगायचं तर मी पण वडापाव वगैरेच खाल्लाय कॅन्टीन मध्येच बसलो आपण. मी तर आलो नाहीये जास्त वेळ. आणि हा पोळी वगैरे घ्यायचो किंवा चपाती वगैरे घ्यायचो. आणि कॉलेज पासून कॅन्टीनचं अंतर म्हणजे जिथं आमचं क्लास भरतो तिथून फार दूर होतं आणि बाहेर जाणं पण म्हणजे परवडायचं नाही, तर इथंच पोहे वगैरे काही खाऊन दिवस काढावा लागायचा, बस बाकी काही नाही. मेरा भी ऐसा ही है कि ज़्यादा मैं ऐसे कैंटीन में आता नहीं हूँ, पर जब भी आता हूँ ऐसे कुछ बार उपमा मुझे थोड़ा ठीक लगता है, और जैसा प्रसाद ने कहा कि वड़ा पाव थोड़ा ठीक है, खाया जा सकता है, पर उसके अलावा चाय से अच्छा तो आप जहर वाली खीर खा लें, वो ज़्यादा बेटर है. इसमें लास्ट में मैं एक बात बोलना चाहता हूँ, मराठीत सांगू इच्छितो की हा हुसेन आहे. हुसेन मराठी त्याला सुरुवातीला आला तेव्हा मराठीचा एक शब्द येत नव्हता, आणि आता आम्ही, तुम्ही बघत असाल की आम्ही एवढे सगळं बोलतोय, त्याला सगळं कळतंय. त्याला बोलायला जमतं पण तितकं नाही जमत, पण ती खरंच एक चांगली गोष्ट आहे अप्रिशिएट करण्यासारखी. त्याला सगळं कळतं आणि उत्तरं पण तो देतोय. आम्ही त्याला काहीही सांगत नाहीये की हे हिंदीमध्ये आहे ही मराठीमध्ये आहे, सगळं त्याचं तो ऍडजस्ट करतोय. खरंच भारी गोष्ट आहे. वाव मिया. तर मग ह्याच्यानंतर मग मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कॉलेज आता एक्सप्लोर करूया. कॅन्टीन झालं, कॅन्टीनच्या पुढे हळूहळू एक एक टप्पा आपण एक्सप्लोर करत जाऊया. तर भेटूया पुढच्या शॉर्ट मध्ये. कॅन्टीनचा आमचा झालेला आहे कम्प्लीट. बघतो आलोच. तर हे आमच्या कॉलेजचं कॅन्टीन आहे. त्यानंतर आपण भेटूया हळूहळू पुढच्या ह्याच्यामध्ये. जस्ट पहिला टेक शूट झालेला आहे आमचा. पवन शेठ आहेत. पवन शेठ आम्हाला शूट मध्ये मदत करतात आहे, खूप जास्त मदत. अरे वा वा वा. तर हे आमच्या कॉलेजचं कॅन्टीन आहे आणि कॅन्टीनच्या पुढेच जस्ट इथं टेनिसचं ग्राउंड आहे, जे की माझी रूम होती बघा ती.
जिथून मी रोज टेनिस बघायचो, पण टेनिस काही मला खेळायला येत नाही, त्यामुळे बघायचो नाही नेहमी रोज. कारण इथून सनराईज या साईडून होतो आणि बरोबर लाईट येतोय आणि सनराईज त्यामध्ये होतो. ते दिसायला खूप छान वाटायचं खिडकीमधून. तरी हॉस्टेलला नाही राहिला तरी तो यायचा, व्हिजिट करायचा आपल्याला नेहमी. ये तो तुम ही स्टार्ट करो. विजिटिंग फॅकल्टी कर प्रसाद, कर स्टार्ट. म्हणजे आधी इंट्रोडक्शन स्टार्ट कर. हो. थोडंफार काय पण असं. तर नमस्कार मंडळी, आता आपण हॉस्टेलमध्ये आहे, कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलला, ए विंगला. तुम्ही बघितली असेल इथची अवस्था. आता आम्ही इथे बसलो आहे. आम्ही प्रत्येकजण एक एक करून एक प्रश्नाचं उत्तर देऊ की आम्हाला नेहमी आठवणीत राहील असा एक नेहमी आठवणीत राहील अशी एक आठवण हॉस्टेलची मी प्रत्येकजण सांगणार आहे. माझ्यासोबतचे हे चौघही फर्स्ट इयरपासून हॉस्टेलमध्ये राहिले. मी हॉस्टेलमध्ये कधीच नाही राहिलो, जीवनात कधी हॉस्टेलमध्ये नाही राहिलो मी. पण एक असं म्हणता येईल की ILSच्या बॉईज हॉस्टेलला मी एक विजिटिंग फॅकल्टीसारखा होतो. मी नेहमी येत राहायचो, कारण सगळा माझा जो ग्रुप होता तो सगळे हॉस्टेलमधलेच होते. आणि त्यांच्यामुळेच माझी आठवण अशी स्पेसिफिक सांगण्यापेक्षा मी असं सांगेल की रोजचा माझा जो एक असा अनुभव होता की आता माझे सगळे मित्र हॉस्टेलमध्येच राहायचे आणि मी दुसरीकडे बाहेर राहायचो, 2-3 किलोमीटर दूर एकटाच राहायचो एक रूम करून. पण आता सगळे मित्र इकडेच असल्यामुळे मी दिवसभर कॉलेजमध्येच राहायचो. सकाळी 7 कॉलेज सुरू झालं तर रात्री 8-9 वाजेपर्यंत इथेच असायचो, कारण सगळे मित्र इथेच असायचे. लायब्ररीत बसत होतो, मला तिकडे मित्रांकडे येऊन बोलायचो, चहा पाणी चालत होतं आमचं आणि गोष्टी बस यांच्या हॉस्टेलमधल्या. आता हे आठवणी सांगेलच, त्यांच्या आठवणी ऐकायचो, काय मस्ती केली त्यांनी रात्री अपरात्री, काय काय चालायचं सगळं हे या सगळ्या गोष्टी ऐकत होतो. आठवण तर मला एकदम असं काही लक्षात नाही येत आहे, पण काही यांच्या आठवणीतून आता काही असं लक्षात आलं तर मी सुद्धा शुभम सर बोलायला एखादा किस्सा सांगेल. बिलकुल शुभम सर. नाव माईक इज स्टेज युज युअर्स. स्टेज इज माई. तर हॉस्टेलचे असे भरपूर किस्से आहे. जसं की आता फर्स्ट इयरला ज्यावेळी आलो होतो आणि मी स्वतःला खूप असा नशिबान समजतो की कारण 3 विंगपैकी ABC तिन्ही विंगपैकी मला ए विंग खूप जास्त आवडली. कारण की एक तऱ्हेची म्हणजे अशी मोठी असलेली पूर्ण अवाढव्य साईज, त्यानंतर झाडझुडपं त्यामध्ये आणि पॅसेज वगैरे आहे आणि एक भरपूर एक अशी प्लॅन्ड व्यवस्थित वाटते विंग बाकी विंगपेक्षा. सगळ्यात जुनी बिल्डिंग पण आहे. इकडला स्ट्रक्चर नंतर बनला, तिथला त्या साईडचा स्ट्रक्चर पहिले होता पहिलेपासून. माझे किस्से असे भरपूर आहे. आणि मला वाटते की इथे बसलेल्या किंवा सगळ्या जरी मुलांना तरी पकडलं तरी माझ्यासोबत हॉस्टेलचे किस्से खूप सारे आहे. आता किस्सा असा की पहिले मी राहायचो रूम नंबर 23ला आणि नंतर मला सेकंड इयरला भेटलं होतं रूम नंबर 29. सगळ्यात आठवण तर तशा खूप साऱ्या आहे. सगळ्यांचे बर्थडे वगैरे, वाढदिवस वगैरे केले, आपण सेलिब्रेट केले, बेबिंगला करायचो, इथं करायचो. आणि पण आठवण लक्षात राहण्यासारखा असा किस्सा होता की मी सेकंड इयरला असताना 29 रूम नंबर मला अलॉट झालेलं होतं आणि आपलं सेकंड इयर असल्यामुळे लवकर सुरुवात झाली होती कॉलेजची. फर्स्ट इयरच्या ज्या न्यू ॲडमिशन होत्या त्यांच्या ॲडमिशन व्हायची बाकी होते LLB BLLBच्या. तर मला वाटलं आता थोडे दिवस तरी आपल्याला एक भेटेल. मी शेवटी आलो म्हणून लेट आलो म्हणून मला एकट्याला रूम भेटली, बाकी सगळे 2-2 जण होते. त्या सगळ्यांमध्ये असे आपसी रंजिश भांडण लागायचे की कोणाचं रूम कोणाला अलॉट नाही झालं पाहिजे, सगळे सिंगल राहिले पाहिजे 4-5 जण. तर माझा असा किस्सा आहे की फर्स्ट इयरच्या ॲडमिशन झाल्या आणि BLLBच्या लवकर झाल्या LLBपेक्षा. तर एका मुलाला माझा रूम अलॉट झाला आणि ते अलॉट व्हायच्या आधी काही दिवसाआधी मला आमचे कॉलेजचे जे ऑफिसचे जे क्लर्क आहे त्यांचा मला मध्ये मध्ये कॉल यायचा अचानकच. मला असं एवढं सुरुवातीला समजलं नाही, पण नंतर वाटलं की अरे काहीतरी अलॉटमेंटचं असं काही असू शकते. तर त्यामुळे मी सतर्क राहायला लागलो. आणि त्या रूमची खासियत म्हणजे कशी की ते 2 दरवाजे होते आणि माझी रूम अशी ती पण होती आणि इकडची पण होती. याला असं की मी बाहेरून लॉक लावून मी
त्याला कडीमध्ये असा कोंड्यामध्ये फसून त्याला आतून लावू शकत होतो. म्हणजे मी जरी आत असलो तरी बाहेरच्याला वाटेल की कोणीच नाही आहे. तर ते एक मला चांगलं डिफेन्स होता. मला कॉल आला, मी समजलं की अरे आता हे अलॉटमेंट वगैरे होणार. मग मी कॉलेजवरून आल्यानंतर पटकन मी जेवण करून असा कुलूप लावून आतमध्ये बसून झोपलो. आणि तेवढ्यात मला कॉल आला एका मुलाचा. मी उचलला नाही, मला माहीत होतं अलॉट झालेला आहे. मग थोड्या वेळाने मग तो मुलगा रूमजवळ आला आणि बाजूला माझ्या जस्ट बाजूची इकडची रूम आहे तिथच्या मुलाला त्यांनी विचारलं की अरे भाई ये कहाँ गया है. म्हणे काही बाहेर गया होगा. ते बाजूचा मुलगा होता BLBचा सिनियर. मग ते त्याला करत मग मला समजलं की अरे रूम अलॉट झालेला आहे. त्याचा 1-2दा कॉल आला, मी कॉलच नाही उचलला त्याचा. मग नंतर मी घाबरलो, म्हणलं अरे आता गेली यार रूम एवढीशी. एक तर ऑलरेडी छोटीशी रूम आहे, त्यामध्ये कसं काय राहायचं, कोण कसं असेल, कोणाच्या सवयी कशा. मग तिथे ट्रिक केली मी. म्हणलं आता कुठपर्यंत राहायचं, मला बाथरूमलाही जायचं होतं. जोरात असं प्रेशर आलं होतं लघवीचा. मग मी काय करायचं म्हणून मग त्या बाजूच्या मुलाने त्याला म्हणलं, मला वाटलं चालला जाईल मुलगा. बाजूचा मुलगा म्हणे अरे ठीक है आप बैठिए म्हणे, आपका सामान रखिए इधर, वो आएगा थोडी देर में. मग मी अजून जास्त घाबरलो. म्हणलं अरे आता थांबवलं आहे, खूप वेळ थांबवलं इथं. मग त्याला बसवलं आणि तो मुलगा त्याला विचारतो की म्हणते अरे भाई कैसा आहे लड़का, कौन सी ईयर का है. तो म्हणे सेकंड ईयर. त्या सिनियर मुलाने BLBच्या खूप तारीफ केली. म्हणे की अरे बहुत बढ़िया आदमी है, आप उसके साथ रहेंगे, बहुत मज़ा आएगा, आपको बिल्कुल तकलीफ नहीं होगी. लर कशाला माझ्या जले में नमक क्यों छिड़क रहा है. आणि तिथं माझ्या डिटेक्टिव्ह स्किल मला युटिलाइज करायची चान्स भेटली. तो मुलगा जस्ट माझ्या बाजूच्या रूमला बसलेला आणि मी तिथून चुपचाप मी माझी कडी काढली, बाहेरची कडी उघडली आणि मला पण आवाज नाही आला. एवढा हळूवारपणे मी उघडला होता दरवाजा. आणि चुपचाप गेलो आणि चाबी काढून पटकन ते लॉक जसं होतं तसं लावला आणि पटकन मी पळालो यशच्या आणि हुसेनच्या रूमकडे. एकदम मला रस्त्यात दिसलो नाही पाहिजे, कुठं सापडलो तर गेलो कामात. तसं करत मी राहिलो दिवसभर. तो एक काय गेला. नंतर काही दिवसांनी पुन्हा एका LLBच्या मुलाला ती रूम अलॉट झाली. त्याचंही तसंच. तो आला, तिथं थांबला. मग मी तसंच पुन्हा त्यांच्या रूमला पळालो. माझ्यासाठी एक सेफ शेल्टर झालं होतं तिथं. आणि त्या नादात माझ्या घरी कॉल केला माझ्या बाबांना, म्हणजे कधी दिलेला असेल हॉस्टेलला वगैरे. त्यांना कॉल केला घरी. म्हणे सर मित्रांनी सांगितलं त्या दुसऱ्या मुलाला की अरे त्याची तब्येत ठीक नाही. खोटं सांगायला लावलं होतं मी त्याला. आणि त्यांनी मग वडिलांना फोन लावला क्लर्कने. म्हणे की सर शुभम कुठे आलेला आहे का. म्हणे शुभम घरी. ते म्हणे अरे नाही, तो तर कॉलेजलाच आहे. मी घरी काहीच नाही सांगितलेलं की असं काही सीन सुरू आहे म्हणून. मग घरचे म्हणे खरं सांग तू कुठं आहे म्हणून. म्हणलं अरे हॉस्टेललाच आहो मी. म्हणलं जरा रूम अलॉट होत आहे, मला ते करू नाही द्यायचं आहे दुसऱ्यांना. मग असं करत करत यार. आणि यासाठी एवढा पण सीन केलं तर आम्ही की विश्वजित आहे आपला भाऊ, त्याचा एक मित्र आहे असा खूप असा डेअरिंगवाला. त्याला असं सांगून ठेवलं की मी त्याच्याकडे गेलेलो, बिमार पडलो, त्याला डेंग्यू झालेला आहे, म्हणजे मला डेंग्यू झाला. आणि उलट कॉलेजवाल्यांवरच अशी आपण बंदूक दागायची, ते आपल्यावर आरोप लावायला आपणच त्यांच्यावर काउंटर करायचं. त्याच्या मित्राला सांगून ठेवलं की तो आलेला आहे, त्याला डेंग्यू झाला, तो माझ्याकडे थांबलेला आहे, तुमच्या कॉलेजवाल्यांनी बरोबर जिम्मेदारी नाही घेतली, काळजी नाही घेतली, त्याला डेंग्यू झाला, आता तुम्ही त्याला रूमसाठी परेशान करायचा, ठेवा फोन. असं करून यार ती स्टोरी. पण ॲट द एंड मी ती अलॉट नाही झाली आणि मी पूर्ण 1 वर्ष एकटा राहिलो 29 रूमला. मिशन फतेह झाला. मध्ये मध्ये आमचे काही बाहेरचे मित्र होते, लक्ष्मण वगैरे, जयेशचे मित्र वगैरे, ते माझ्या रूमला सिंगल जागा असल्यामुळे कधी पण आधीमध्ये झोपायला यायचे 12-1ला. अरे शुभम सर आहे का, जागा आहे का, आलो. खूप सारे किस्से आहेत असे यार. तर अशीच एक स्टोरी होती मेमोरेबल. आता बाकीचे लोक. हाँ, ऐसे तो ऐसे बहुत सारी ऐसे मेमोरेबल स्टोरीज़ हैं, पर मुझे जो लगता है सबसे बढ़िया जो मेमोरी है जिसे देख के सबसे ज़्यादा मज़ा आया था, यश को नहीं आया होगा, होली वाला दिन था. हम सब ने खूब मज़े से होली खेली और फिर हम रूम पे चले गए. यश और मैं उस टाइम रूममेट थे. तो यश नहा के निकल चुका था और मैं नहाने गया था, और मैं जब नहा के निकला तो मैं बिल्कुल इससे गर्म पानी में अपने कपड़े भिगो के लाया था. पानी इतना गर्म था कि उसमें से भाप निकल रही थी. अरे हाँ, ये भी किस्सा. बिल्कुल उसमें ऐसे उंगली लगाओ ना तो ऐसे जल जाए, इतना गर्म पानी था. तो ये लोग को ना जाने क्या हुआ, ये बाकी सब लोग आए, इन्हें ऐसा लगा कि भाई एक और राउंड खेलते हैं होली का, और दूसरों के कपड़े फाड़ने लगे ये. तो वहाँ पे एक लड़का था, क्या नाम है उसका, अखिलेश. हाँ अखिलेश. उसको ये नहीं मालूम था कि उस बाल्टी में गर्म पानी है, उसे लगा कि उसमें ठंडा पानी है. तो उसने वो बिल्कुल ऐसे उबलता हुआ पानी यश पे डाल दिया, और थोड़ी देर के लिए हमें किसी को समझा नहीं कि हो क्या रहा है. यश बिल्कुल ऐसे जमीन में लेट के ऐसा इधर उधर हो रहा है. हमें लगा ऐसे जोश के मारे हो रहा है, तो मजा आ रहा है. मुझे लगा ठंडा पानी है, तो ठंड लग रही है और ऐसा हो रहा है. फिर पता चला कि अरे भाई पानी इतना गर्म था कि अरे सही. वो उस टाइम पे समझ नहीं आ रहा, मतलब हंसने जैसा भी था और बुरा लगने जैसा भी था कि क्या करें.
पर एट द एंड बहुत मेमोरी, वो रूम में बहुत ऐसे मेमोरीज है। मुझे लगता है पूरे हॉस्टल का सबसे बढ़िया रूम था वो। अरे यार सुबह उठते से ही मस्त ऐसे सनराइज दिखता था हमें, और खूब ऐसे बड़ा रूम था, बालकनी तो वो रूम से बढ़िया मेमोरी ये है। ILS हॉस्टल के अमीर लोग थे ये दोनों, उनका बड़ा बंगला था वहाँ पे। वहाँ से पूरा रास्ते का व्यू था, रास्ते का व्यू, रास्ते का व्यू था वहाँ से, बड़ी जगह भूषण। स्ट्रेटेजिक पोझिशन. स्ट्रॅटेजिक पोझिशन थी. हॉस्टेलच्या मेमरीबद्दल सांगायचं झालं तर मला एक आठवते की जेव्हा फर्स्ट इयर होतं आमचं तेव्हा असाइनमेंट करायला लागायच्या. तर तेव्हा म्हणजे वेळेवर असाइनमेंट बनवायचं आमचं म्हणजे ते नेहमीचंच राहायचं की वेळेवर एका रात्री आधी बनवायचे. तर एक वेळेस काय झालं की कोणाच्याच असाइनमेंट रेडी नव्हते. तर खाळेकडे लॅपटॉप वगैरे होता आणि हुसेनकडे लॅपटॉप होता. तर वेळेवर आम्ही सगळेजणं एकत्र झालो, शुभम, मी, हुसेन आणि खाडे. तर रात्री 12-1 वाजेपर्यंत सगळ्यांच्या बहुतेक कॉन्स्टिट्यूशनच्या असाइनमेंट्स एका रात्री पूर्ण केल्या. तो जरा मला एक आठवते क्षण, म्हणजे पूर्ण एका दिवसात वेळेवर करायचं. आणि दुसरं म्हणजे इथे म्हणजे क्रिकेट खेळायचो. हा तर आमचा स्टंपच होता. ही भिंत बघू Stump, शकता, हो. पूर्ण इथे बॉल लागून फुटलेली आहे ती भिंत. इथे म्हणजे क्रिकेट खेळायचो दुपारी वगैरे. आणि बस हेच 2 मेमरी आठवतात. माझा किस्सा म्हणजे तसा माझा किस्सा नाही येतो, मी आधी पण सांगितलाय, कालच सांगितलं माझ्यामध्ये की एक मित्र आहे, नाव नाही घेत त्याचं कारण घरच्याला कळेल त्याच्या. तर विषय असा झालता की त्या सगळ्यांची मैफिल बसलेली, मैफिल बसलेली समजून जावा कसली मैफिल बसलेली हॉस्टेलला. मग ते सगळे बसलेले आणि तो आमच्यातला कसा जरा अतरंगी माणूस आहे, म्हणजे जास्तच अतरंगी माणूस आहे की आमच्या कॉलेजला कुठला मॅटर झाला आणि तो माणूस इन्व्हॉल्व नाहीये असं म्हणण्यापेक्षा त्याच माणसामुळे मॅटर होतात असं म्हणलेलं चांगलं राहील. मग काय झालं, बिविंगमध्ये आम्ही राहत होतो आणि बिविंगमध्ये राहत होतो आणि त्यांचा झाला कार्यक्रम, तो खाली आले. बिविंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला तो राहत होता आणि तो खाली आला आणि त्याचा जे एक सिनियर मित्र होता, तो सिनियर मित्र होता आणि ते रिलेशन त्यांचं खूप चांगलं होतं, म्हणजे असं एकदम भारी रिलेशन होतं आणि एकदम मजाक मस्ती चालायची. आणि मग काय विषय झाला की पार्टी दोघांनी पण केली होती, जो बसलेला त्यानं पण केली होती आणि जो फर्स्ट विंगमधून आला फर्स्ट फ्लोअरवरून त्यानं पण केली होती. मग तो खाली आला असा, तो असा बसलेला आणि त्याने जरा त्याची मजाक मस्ती केली. मजाक मस्ती केली, तो उठला आणि त्यानं डायरेक्ट त्याला मारायला चालू केलं. आणि हे दोघं एकदम खास जिगरी यार, आणि मारायला चालू केलं. आणि मी आणि राज म्हणून एक मित्र आहे, आम्ही दोघं असं बसलेलो. आम्हाला वाटलं ते मित्र आहेत, चांगलं चाललं असेल. मग परत एवढं सिरियसली झालं की त्यानं खरंच मारलं त्या सिनियरनं त्याला. आणि मारल्यानंतर मग विषय झाला की रेक्टर आला आमच्या ह्याचं हॉस्टेलचं. रेक्टर आला आणि आता विषय काय माहिती आहे का, रेक्टर पण मराठी, हे दोघं पण मराठी. ह्याला काय माहित काय झालं याला. रेक्टरला म्हणला, सर आय वॉज नॉट डन एनिथिंग, ही बीटन मी, आय वॉज नॉट डन एनिथिंग. आणि जो इतका इंग्लिशमध्ये त्या रेक्टरशी बोलायला लागला आणि रेक्टर त्याच्या इतका पुढे वर का, म्हणजे त्याचा वास एवढा जाणार डायरेक्ट त्याला इंग्लिशचा. आणि दोघं पण अशी. आणि त्याच व्यक्तीचा किस्सा झालता ह्याला. मग त्या रात्री मग व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर पण झालता, भांडणं झाली होती. म्हणजे तो एक असा माणूस आहे आमच्यातला की ज्यानं मारच खाल्लाय. मारलं कधी नाही, हे बॅचवाल्यांकडून मार खाल्ला, सिनियर कडून मार खाल्ला, ज्युनियर कडून पण मार खाल्ला. पण भारी किस्सा, माणूस भारी आहे तो, पण नशीब भारी नाहीये. तर असा किस्सा होता तो. अशी रात्र होती, रात्रीच्या तेव्हा 1-2 वाजलेला, 1-1:30 वाजलेला तेव्हा हे सगळं चालू आहे. म्हणजे इतकं खतरनाक झालं ना. नंतर मग आम्ही मिटवाय गेलो, मग झाले पुढं समजून जावं, पुढं भरपूर असे विषय होतात. हेच ते रात्री अपरात्रीचे किस्से जे मी ऐकायला यांच्याकडे यायचो, ऐकायला भारी वाटायचं. प्रसाद भारी वाटायचं. रेग्युलर ऑडियन्स होता. प्रसाद आमचा इतका गेस्ट होता की कदाचित असं पण म्हणता येईल की जेव्हा फक्त रात्री आम्ही झोपायला असं असायचो, बाकी टाइम तर प्रसाद पण असायचा. आणि कधी कधी तर प्रसाद फुल रात्री पण असायचा, 10-11 वाजेपर्यंत पण असायचा. त्याच्यामुळे कारण क्रिकेट वगैरे खेळायचो आम्ही, इथं पण खेळायचो लीगलीच्या आधी, त्याच्यामुळं आठवणी त्या भारी राहायच्या. सर एक गाणं होऊन जाऊ दे.
कोणतं गाणं घ्यायचं विचार करतो हो गए हम कहानी अरे नाईस प्रसाद आहे मला गाणं पण येत नाही ते. तुझे प्रसाद माईक घे रे तो हो. माईक फक्त खाली तर मी त्याच्या तोंडापाशी हो. करतो म्हणजे आवाज येईल. हो अरे भारी यार लई भारी शोज प्रसाद करायचं. चला एक गाणं ह्याच्यावरच होऊन जाऊ दे त्या थीमवर या सगळ्या गोष्टींवर चाललेला. अच्छा रूह से बहती हुई धुन ये इशारे दे कुछ मेरे राज तेरे राज आवारा से खो गए हम कहाँ रंगों साए जहाँ खो गए हम कहाँ रंगों साए जहाँ तेरे मेरे रास्ते हैं जादुई इमारतें हैं मैं भी हूँ तू ही है यहाँ कोई सोई सड़कों पे सितारों के कंधों पे नाचते उड़ते हैं यहाँ खो गए हम कहाँ रंग साए जहाँ खो गए हम कहाँ रंग साए जहाँ सो गई है ये सांसें सभी अधूरी सी है कहानी मेरी फिसल जाए ये तो डरना कोई कि रुक जाने की जरूरत नहीं कागज के पर्दे हैं ताले हैं दरवाजों पे पानी में डूबे हुए ख्वाब अल्फाजों के खो गए हम कहाँ रंग साए जहाँ खो गए हम कहाँ रंग साए जहाँ वा 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 जरा बोट साथ देत नव्हते खूप दिवसानंतर वाजवलं मग पण झालंय. तर शांत याद आ रहा है क्या बोल ना. अरे बोलो आराम से. मैं अपन तो मोस्टली उधर रहते तो वहीं के वॉशरूम यूज करते थे. हा तुम लोग शायद ये वाला करते होगे. तो इस वॉशरूम का मुझे ये नहीं मालूम था कि वो पूरा बंद नहीं होता, उसे धकेल के इसे अटका ना छोड़ देना होता है. वो जाम हो जाता हाँ वो जाम हो जाता है. लकड़ी तो क्या हुआ, मैं एक दिन उसमें गया और मुझे बंद नहीं हो रहा था तो मैंने पूरी ताकत लगा के बंद करा उसे. हाँ. और लिटरली मैंने पूरा उसे अंदर धकेल के उसके अंदर से कुंडी लगा दी. और फिर जब मुझे बाहर निकलना था मैं उसे पागलों की तरह खींच रहा हूँ, भाई खुल जा खुल जा, खुल क्यों नहीं रहा. मेरे में जितनी एनर्जी थी सब लगा दी मैंने, खुल नहीं रहा. और मुझे इसे चिल्लाना भी बहुत ऑकवर्ड लग रहा है कि भाई कैसे चिल्लाऊं मैं. और दूसरी बात ये थी कि मैं शॉर्ट ब्रेक में जरा आया था तो मुझे उम्मीद भी नहीं थी कि बाहर कोई है. चली जाएगी. हाँ, और ये भी था कि अटेंडेंस चली जाएगी. सोच रहा हूँ क्या करूँ. तो हमारे में क्या है, इस वॉशरूम के ऊपर थोड़ी थोड़ी स्पेस खाली है, इतनी जगह है कि आदमी निकल सकता है.
तो मैं जैसे तैसे बिल्कुल ऐसे चढ़ा और दीवार से तरफ से निकला फिर। तो ये बहुत ऐसे मेमोरेबल हो गया था। बाहर आने से पहले बाहर आने से पहले अंदर तो ऐसा लगा होगा कि यार एक बार का कोई देख लेता तो चल जाता है, लेकिन ये क्या मुसीबत आ गई। अरे शुभ तो भूषणचा एक किस्सा तो ते अंडा बुर्जीचा. अरे हा, एक अंडा बुर्जीचा किस्सा. अरे एकदा काय झालं म्हणजे भूषण नवीन आम्ही सोबत होतो फर्स्ट इयरला, मग सेकंड इयरला भूषण बाहेर गेला. आम्ही नवीन मग होतो रूमला सेकंड सेमिस्टरला फर्स्ट इयरच्या. भूषणने इंडक्शन आणलं घरून मस्त आणि गन्स वगैरे आणलं आणि त्याला नवीन इंजुरी पण झाली त्याला नवीनच म्हणजे व्हॉलीबॉल खेळताना व्हॉलीबॉल नाही ते ह्याला गेलं ना गजिबो ना नाही अलीकडे आपला क्रिकेट टीमच्या तिथे आम्ही खेळत होतो. म्हणजे आमचे मित्र आहे विवेक सोनवणे, त्यांची जरा कार्यकारिणी भरवायचे ते आम्हाला वगैरे बोलून एक समविचार लोकांचे. तर तिथं खेळ वगैरे करायचे. तर खेळताना ते मागं पळायचा एक खेळ होता मागच्या साईडला, बॅक रनिंग होती, मागच्या साईडला पळायचं पुढे पाहून. तर तो पडला जोरात, तर त्याला पडला तर त्याला इथं मनगटाला हेअरलाईन फ्रॅक्चर झाला. मग ते डॉक्टर वगैरे गेला. डॉक्टर म्हणलं त्याला अंडे वगैरे खा वगैरे. तर तेव्हापासून तो पूर्ण शाकाहारी होता, पण तेव्हापासून त्यांनी अंडा खाणं सुरू केलं मेडिकल रिझनसाठी. त्याला म्हणलं पहिली वेळेस अंडा खाल्ला कसं वाटलं, अरे म्हणे खोबऱ्यासारखंच होतं म्हणे, बाहेरचं पाणी खोबरं असते नारळ त्यासारखं. तर किस्सा असा की मग इंडक्शन आणलं त्यांनी घरून, म्हणे आता आपण अंडा बुर्जी वगैरे करत जाऊ, पोळी इथून कॅन्टीनमध्ये घेऊ शकतो. तर अंडा बुर्जी बनवायला सुरुवात केली आम्ही त्याच्या इंडक्शनला. तर ते बनवत होता तेवढ्यात मी म्हणलं अरे मी थोडा बाहेर जाऊन येतो थोड्या वेळात, म्हणजे पण त्याला एक्झॅक्टली सांगितलं नाही मी की किती वेळात वापस येतो. त्याला वाटलं येईल आरामशीर. तर आम्ही काय करायचो, इंडक्शन यूज करायचो आणि दरवाजा लावून करायचो, म्हणजे रेक्टर वगैरे आला कधी ते जप्त करून घेऊन जायचं रेक्टर पूर्ण, केटल वगैरे इंडक्शन वगैरे. तर मी बाहेर गेलो, त्यांनी कडी लावली, तर मी 1-2 मिनिटामध्येच वापस आलो. तर मी कडी वाजवली तर त्याला तो घाबरला, त्याला वाटलं अरे रेक्टर आला की काय म्हणजे आता अरे घेऊन जाणार इंडक्शन वगैरे. मी आवाज नाही दिला, पण खूप वेळ झाला मग आवाज दिला. मग त्यांनी दार उघडला 2-3 मिनिटानंतर आणि मी पाहिलं टेबलवर पूर्ण साफ, इंडक्शन पलंगच्या खाली, गंज पण पलंगच्या खाली. म्हणलं अरे काय झालं, अरे मला वाटलं रेक्टर आला म्हणजे पूर्ण काढून असं वापस ठेवून दिलं घाबरून. असा एक किस्सा होता, एक भारी किस्सा होता. खूप सारे किस्से आहे, खूप सारे आहे, म्हणजे पूर्ण एक म्हणता येईल की दिवस कमी पडून जातात एवढे सारे. असा एक आमचा एक हॉस्टेलचे छोट्या मोठ्या आठवणी जेवढ्या करता आला तेवढ्या शेअर केल्या. चला आता नेक्स्ट जाऊया, आता पुढच्या टास्कला जाऊ, भेटू तुम्हाला पुढच्या टास्कला भेटू. प्रसाद आहे माहीत. तुला सांगत होतं ते विचारायचं. कॉलेजची एक आवडती गोष्ट आणि जवळ किती कॉलेजची एक तुझी आवडती गोष्ट आणि ज्याच्यात सुधार करायला पाहिजे ही एक गोष्ट सांग. कॉलेज का जैसे कि ये लो कॉलेज है तो फिर मुझे यही लगता है कि कुछ टीचर्स थे, जैसे इस फर्स्ट सेमेस्टर में आईपीसी था और इस सेमेस्टर में टेक्स्ट लो है जिसको आईपीसी हर्षल देशमुख सर पढ़ाते थे और इसमें मुक्ता कुंड. वो इतना बढ़िया पढ़ाते हैं ना कि बस ऐसे वर्थ इट लगता है लो कॉलेज में आया है. वो ख़राब बात भी यही लगती है कि कुछ टीचर इतने बेकार है ना कि उससे बढ़िया लगता है कि मैं क्यों ही हूँ इस कॉलेज में. मतलब ऐसे लगता है कि वर्थ ही है, मतलब वर्थलेस ही है इधर आना. और मुझे इम्प्रूवमेंट ये लगता है कि बहुत ज़्यादा मैनेजमेंट पे इम्प्रूवमेंट होने का सुधार है. जैसे कि पास में ये स्विमिंग पूल है, घंटे का स्विमिंग पूल है, खोलते तो है नहीं है, आधा घंटा खोल देते हैं दिन भर में. ऐसे क्रिकेट ग्राउंड बच्चों के लिए है, उस पर खेलने ही नहीं दिया जाता बच्चों को. पर उसके अपार्ट भी पर हैं बहुत सारी, जैसे कि कॉलेज में फैसिलिटीज़ अच्छी हैं, ठीक ठाक हैं. जैसे कि हम दिन भर क्रिकेट खेलते हैं, ये कितने मेमोरेबल है. कॉलेज कुछ कहता भी नहीं है, जितना खेला है खेलो. तो ये कुछ अच्छी बातें भी हैं कॉलेज की. तुला काय वाटतं भूषण? कॉलेजची चांगली गोष्ट सांगायची झाली तर थांबा, चांगले मित्र भेटले, बाकी तर कॉलेजचं दुसरं काही आठवत नाही. आणि दुसरं सांगायचं झालं सुधार करायच्या बाबतीत तर स्पोर्ट्समध्ये इथे काहीच व्यवस्था नाही आहे. स्पोर्ट्समध्ये ग्राउंड बंद केलेलं आहे, बाकी कुठले स्पोर्ट्स ॲथलेटिक्स वगैरेची काहीच इथे म्हणजे इम्प्रूव्हमेंट झालेली नाही आहे, इक्विपमेंट पण नाही आहे. त्यामुळे स्पोर्ट्समध्ये थोडा सुधार करावा. माझ्यानुसार चांगली पहिल्यांदा मी असं सांगतो की कुठली इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की जसं भूषणनं सांगितलं स्पोर्ट्स, कारण
आपण जवळपास सगळेच असे आहे की आपण आपल्याला खेळायला आवडतं आवडतं. सगळेच आपण कुठल्या ना खेळासाठी कधी नाही कुठल्या बोलणार नाही. आता व्हॉलीबॉलचे जे सगळं कल्चर आहे ते सगळं आम्हीच चालू केलं म्हणजे मीन भूषण सुरुवातीला भूषण मला बोलला चल खेळूया मग ह्याच्यावरती मीन भूषण गेलो होतो आणि व्हॉलीबॉलचं आम्ही खेळायला स्टार्ट केलं नंतर मग सगळे यायला लागले. त्यानंतर ग्राउंड आहे ग्राउंडमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे जिममध्ये झाली पाहिजे स्विमिंग पूलमध्ये झाली पाहिजे अशा इम्प्रूव्हमेंटसाठी भरपूर स्कोप आहे ज्या की कॉलेजकडे भरपूर म्हणजे सुविधा आहेत पण त्याचा यूज त्या प्रकारे केला जात नाही असं मला वाटतं की जसं आपण बोलतो की पोटेन्शियल यूज होत नाही आहे तुमच्याकडं आहे पण पोटेन्शियल आहे पण यूज करेना झाला भविष्यात कधी करू शकेल. हां नेक्स्ट बॅचला याचा फायदा आपल्या व्हावा बॅचला तर झालेला नाही आहे. आम्हाला तेवढा नाही झालेला पण नेक्स्ट बॅचला फायदा व्हावा कारण कॉलेजचा कॅम्पस आणि चांगलं बोलायला गेलं तर कॅम्पस चांगला आहे. लॉ कॉलेजचं आता आपण बाकीचे कॉलेज बरोबर नाही कम्पेअर करू शकत कारण बाकी इंजिनिअरिंग वगैरे कॉलेज भरपूरच चांगले आहेत महाराष्ट्रात मेडिकल कॉलेज पण भरपूर चांगले आहेत पण लॉ कॉलेज तसं पकडलं तर जसं GLC आहे मुंबईचं त्याला काय एवढा काय कॅम्पस नाही आहे तिथले पण फायदे स्वतःचे पण मी असं काही त्याला क्रिटिसाइज नाही करत आहे त्या कॉलेजला पण त्याचे पण फायदे आहेत पण आपल्या कॉलेजचं असं आहे की जरा असं जसं की आता पक्ष्यांचा आवाज येतोय झाड आहे नॅचरली म्हणजे भरपूरदा असं पण होतं त्या दिवशीच आपण नाही का बघ ते असं आपल्याला रूमवर असं जरा बोर व्हायला लागलेलं आपण चहा प्यायचं म्हणून संध्याकाळी आम्ही कॉलेजला हुसेनकडे आलतो मग ती गोष्ट चांगली वाटते कधी काय बोर झालं तर कॉलेजला येऊन थोडा वेळ अर्धा एक तास बसू शकतो कारण इथं भयानक शांतता आहे कारण इथं मागं हेच आहे टेकडीच आहे त्याच्यामुळं सगळं सर्गी झाडं येते आणि त्यामुळं भारी वाटतं म्हणजे कॉलेजमध्ये असं भारी वाटतं पक्ष्यांचा आवाज येतो शांतता फील होते आणि टीचिंगबद्दल बोलायला गेला तर दोन्ही आहेत प्लस पॉईंट पण आहेत मायनस पण आहेत काही सब्जेक्ट होते जसं की हुसेनने सांगितलं IPCचं टॅक्सेशन लॉच्या मॅडम चांगल्या आहेत प्रॉपर्टी लॉच्या मॅडम चांगल्या होत्या काही सब्जेक्ट होते ज्यात चांगले काही सब्जेक्टमध्ये ऑफकोर्स इम्प्रूव्हमेंट असणारच आहे कुठलीच गोष्ट 100% चांगली नसती असा माझं ओपिनियन आहे. शुभम सगळ्यात सुरुवातीला चांगलीच गोष्ट म्हणेल चांगली गोष्ट हे वाटते की आता अकॅडमिकली ज्यांना म्हणजे एक चांगलं बनायचं असेल त्यासाठी खूप चांगला एक्सपोजर भेटते म्हणजे एक फॅकल्टी चांगला आहे आणि कॉम्पिटिशन मुलांमध्ये जसं आता मी जरी माझ्या इथून येणारा मी सगळ्यात बेस्ट जरी असलो पण इथं आल्यानंतर माझ्यापेक्षा सुद्धा कोणतरी बेस्ट आहे तर ते एक नेहमी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी इथं स्वतःला स्कोप दिसते आणि शिकण्यासारखं खूप काही आहे सगळ्यातमध्ये वेगवेगळ्या स्किल आहे. कॉलेजच्या बाबतीत चांगली गोष्ट ते मित्र भेटले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जीवनभरचे पूर्ण लाईफ टाईमचे आणि ज्यांना अकॅडमिक्समध्ये चांगलं करायचं त्यासाठी चांगलंच कॉलेज आहे. निगेटिव्ह पॉईंट असा आहे की अटेंडन्स सगळ्यात मोठा ते चांगली पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे ज्यांना यायचं आहे ज्यांना शिकायचं त्यांच्यासाठी चांगली आहे पण काही लोक असे असतात भरपूर आमच्या 3 इयर्स बॅचमध्ये भरपूर जण असतात असे ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम UPSC MPSC किंवा वर्किंग प्रोफेशनल आहे कोणाला काही बाकीच्या एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटी वगैरे करायचं असते त्यांना कॉलेजचा टाईम मॅनेज करणं भरपूर कठीण होतं ही एक निगेटिव्ह गोष्ट वाटते. आणि इम्प्रूव्हमेंटच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सगळ्यात एक ओव्हरऑल म्हणजे म्हणता येईल की आपल्याला अनअम्बिग्युअस असा की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुधारणा झाली पाहिजे त्यांच्या स्वतःमध्येच काही कॉर्डिनेशन नाही आहे की कधी आज रात्री असं काहीतरी नोटिफिकेशन येणार की सकाळी काहीतरी गोष्ट आणि सकाळी म्हणणार की नाही आता नाही ती पोस्टपोन केली एक मॅनेजमेंटमधलं कॉर्डिनेशन ती एक गोष्ट आहे. आणि अटेंडन्सला खूप जास्त कधी कधी स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं जसं की आमचे आता मित्र आहे घुगे सर तर त्यांचं जरा त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं की त्यांचं जेन्युअन रिझन होतं त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये पायाला इजा झाली तरी पण कॉलेज त्या गोष्टीला ऐकायला तयार नाही की नाही तुम्हाला YD इयर डाऊनच होईल तुमचं ती गोष्ट ऐकली जाणार नाही. मला वाटते की ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम आणखी काय होऊ शकतं जर तुम्ही म्हणता की एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये अलाव करतात 55च्या खाली अटेंडन्स तर आणखी यापेक्षा एक्स्ट्रीम काय असू शकतं तर त्यावर काम करण्याची गरज आहे. आणि ओव्हरऑल इन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह म्हणालो तर मला खरंच इन्व्हायरमेंट खूप चांगलं वाटलं. हॉस्टेलला असताना संडेला आम्ही कधी चालत यायचो आत्ता पण जसं आज संडे आहे आणि सकाळची वेळ खूप शांतता आहे पक्ष्यांची किलबिल आपल्याला ऐकू येते पूर्ण हिरवं एक थंड एक असा वारा तोंडावून जात असेल कुठून शांतता ओव्हरऑल खूप चांगली आणि मागच्या साईडलाच टेकडी वगैरे आहे कधी जायचं झालं तर शॉर्ट ट्रिप अशी पिकनिक म्हणता येईल. वेताळबाबाचं मंदिर आहे ते एक चांगलं आहे ग्राउंड आहे कधी रनिंग वगैरे करायला काय. आणि इम्प्रूव्हमेंट अजून एक अशी की फीजमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे घेतले जाते प्रत्येक स्टुडंटकडून स्विमिंग पूल ग्राउंडचं वगैरे पॅव्हिलियनचं जिमचं पण त्या लेवलचं आम्हाला ॲक्सेस नाही आहे तिथं आम्हाला तिथं परमिशन नाही. स्विमिंग पूलचे खूप ऑड टायमिंग ठेवलेलं आहे सकाळी 9 ते 10 दुपारी 3 ते 5 ग्राउंडला पण असं म्हणतात की तुम्ही 11 जण पाहिजे तेव्हाच तुम्हाला ग्राउंड मिळेल. आणि जिमला पण जेवढी फीज घेते त्यानुसार इक्विपमेंट नाही खूप जुन्या काळातली जिम आहे मला वाटतं विलासराव देशमुख वगैरे या जिमला गेले असतील त्यावेळी या सगळ्या गोष्टी आहेत भरपूर अशा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओव्हरऑल त्यावर काम केलं पाहिजे. प्रसाद मी अगोदर सुरुवात करेल नेगेटिव्ह पॉईंटनी जसं
शुभमने बोललं तेच पॉईंटवर मी पुढे बोलील की जसं अटेंडन्सचं आपण बोललो की अटेंडन्सचा थोडं प्रॉब्लेम होतो. मला अटेंडन्सबद्दल असं सांगायचं आहे की जसं आपण कॉलेजकडून काही गोष्टीत पार्टिसिपेट करतो, जसं लिगल एडचे कॅम्प झाले किंवा मग ॲन्युअल जे स्पोर्ट्स होतात, स्पोर्ट्स इव्हेंट असले किंवा तुम्ही इतर कोणतेही को करिक्युलर ॲक्टिव्हिटी, तुम्ही कॉलेजला रिप्रेझेंट करत आहे, तुम्ही कॉलेजच्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करत आहे, तर तुम्ही एक बेअर मिनिमम असं एक्सपेक्ट करतात की कॉलेज तुम्हाला त्यावेळेस अटेंडन्स देईल, कॉलेज तुम्हाला सहकार्य करेल. तुम्ही कुठे बाहेर पण जात असले, आता इंटर्नशिपचं झालं किंवा कुठेही तुम्हाला अशी संधी मिळाली की तुम्हाला जाऊन तुमच्या करिअरला मदत करणारी अशी गोष्ट की तुम्ही बाहेर जाऊन ते तुम्ही चालले आहे ते एक्सपिरियन्स घ्यायला किंवा जे काही आहे असं पार्टिसिपेट करायला, तर आपण एक्सपेक्ट करतो की आपलं कॉलेज त्या गोष्टीत आपल्याला सहकार्य करेल. नाही काही तर अटेंडन्स देईल की ठीक आहे तू जा बा काही दिवस जा, किंवा मग काही क्लासेससाठी आपला तो एक स्पेसिफिक वेळासाठी आपण चाललो तर ठीक आहे आम्ही तुला अटेंडन्स देऊन टाकू, अटेंडन्सचा काही प्रॉब्लेम नाही होईल. ती गोष्ट पण तेवढीच महत्त्वाची आहे, कारण कसं आहे की अभ्यास तर सगळे करतातच पण सोबतच त्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या असते. मग कॉलेजकडून आपण एवढं एक्सपेक्ट करतो की त्यांनी त्यावेळेस आपल्याला सहकार्य केलं पाहिजे, पण मी असं पाहिलं की कॉलेजमध्ये तेवढा सपोर्ट नाही मिळत. आणि अटेंडन्स जसं आम्ही सगळे एकमताने म्हणजे या गोष्टीत एक अनॉनिमसली आम्ही म्हणू शकतो की अटेंडन्स हे एकमात्र अशी गोष्ट आहे की जो सगळ्यांसाठी एक प्रॉब्लेमचा विषय आहे या कॉलेजमध्ये. तर निगेटिव्ह पॉईंट मी हाच म्हणेल की मला हा जाणवला. बाकी तर सगळ्यांनी सांगितलंच आहे, बाकी त्या गोष्टी आहेच. फीज जास्त आहे आणि फीजनुसार आम्हाला तेवढ्या फॅसिलिटीज आम्हाला मिळत नाही, ज्याचे आम्ही पैसे देऊन राहिलो ते आम्हाला सुविधा त्या सुविधा आम्हाला काय म्हणते की त्याचा उपभोग नाही घेता येईल असं. हे झालं निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह तर सगळ्यांनी सांगितलंच आहे की कॅम्पस, मला पण पर्सनली कॅम्पस खूप आवडला कॉलेजचा. शांत कॅम्पस आहे. एक मला सगळ्यात चांगली गोष्ट कॉलेजची अशी वाटली की कॉलेजचा टायमिंग सकाळी 7 ते 12पर्यंत कॉलेज होऊन जातं. तुम्हाला आता आम्ही तर LLBचे विद्यार्थी आहे सगळे, आमच्यातले कोणी जॉब करतात, कोणी एक्झामची प्रिपरेशन करते किंवा मग कोणाला इंटर्नशिप पण करायची असते. कॉलेजचा टायमिंग असा आहे की तुम्ही फर्स्ट हाफमध्ये फ्री होऊन जाता, तर तुमच्याकडे पूर्ण दिवस असतो की तुम्हाला जे काही दुसरं करायचं असेल तर ती एक गोष्ट मला चांगली वाटते कॉलेजची. दुसरी एक सांगू इच्छित आहे की आम्ही सगळे CETला चांगला स्कोअर आला मला, आणि एक कसं आहे की आमचं एक फर्स्ट प्रिफरन्स म्हणून आम्ही या कॉलेजमध्ये आलो. सो प्रत्येकाचंच होतं की आपण मोठे एक्सपेक्टेशन्स घेऊन येतो कोणत्याही कॉलेजला. तुम्ही IIT IIMलाही म्हणा, आपलं एक ड्रीम असते की या कॉलेजमध्ये असं होईल, हे कॉलेज एवढं चांगलं असेल, पण ते आपलं शेवटी काय असते की ते एक स्वप्नच असते. ते तुम्ही कोणत्याही कॉलेजला गेलं तरी ILS काही वेगळं नाही. इकडे आल्यावर सगळ्या गोष्टी तशाच होईल असं आवश्यक नाही आहे. म्हणून हे कॉलेजचंही तसंच झालं, पण कॉलेजचं रेप्युटेशन बाहेर चांगलं आहे. नंबर 1 कॉलेज म्हणू शकतो आपण महाराष्ट्रातलं. आणि हो, पोटेन्शियल आहे कॉलेजमध्ये. जर त्या सगळ्या गोष्टी ज्या निगेटिव्ज आम्ही बोललो त्याच्यावर जर कॉलेज पुढे काम करेल तर नक्कीच महाराष्ट्रातलं काय भारतातलं एक वन ऑफ द टॉप कॉलेज बनू शकते. हेच सांग. जबरदस्त आहे सर, खरंच खूप मस्त. काही मेलोडी वाजवलीच नाही असं झालं. बढ़िया लगा. बहुत एकदम नॅचरल.
नाही खरंच, अरे म्हणजे असं ते काळा ते म्युझिक नॉट बी एकदम परफेक्ट, पण ते जस्ट आहे का सुरू? एक माईक बंद आहे. चला. तर आता सगळ्यात प्रश्न झाले, तेवढ्या सगळ्यात प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न असा की म्हणजे आता आपण लास्ट इयरला आहो कॉलेजच्या, थर्ड इयरला. आता काही 1-2 महिन्यामध्ये आपलं डिग्री होऊन जाईल आणि सगळे आपल्या जागी जिथे जायचं असेल तिथे जातील. तर या 3 वर्षामध्ये आपल्या जडणघडणीमध्ये किंवा आपल्या संगतीमध्ये जे कोणी मित्र राहिलेले आहे सोबत, त्याचा आपल्या संगतीचा आपल्यावर काय परिणाम झालेला, त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला भेटलं, काय चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत पडल्या, नवीन गोष्टी आपण जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये ते खूप उपयोगी पडणार आहे. सुरुवात करू आपण यशपासून. मला दिला होता एकदम सरप्राईज का? अचानक से हुआ. एकदम असं अँसर डोक्यात चालत असते आणि याच्याने होय. तर बघ माझ्यानुसार माझं बेसिकली हेच आहे की मी इथं लॉला आलो, त्याच्या आधी हे करत होतो, UPSC करत होतो. त्यानंतर लॉला आलो, CET दिली. माझं असं काही प्लॅनच नव्हतं, लई ओपन माइंडेड आलेलो मी की असं काय ठरवून वगैरे काय नाही, जे लाईफ डिसाईड करेल ते बघू, जास्त काही विचार नाही करायचा. पण या 3 वर्षांना म्हणजे जे मित्र भेटले त्याच्यामुळं खूप गोष्टी बदलून गेल्या. मग आपलं कॉलेजचे मित्र असू दे, बाहेरचे मित्र असू दे. आता पवन आहे, पवन शूट करतोय, पवनचं पण लय मोठं योगदान आहे. त्याने खूपच म्हणजे खूप जास्त गोष्टी चेंज झाल्या. जसं की आता आपण जेव्हा मराठी लॉचा विचार केला सुरुवातीला, सुरुवातीतूनच झाली हॉस्टेलमध्ये. सुरुवातीला मी हुसेनबरोबर डिस्कस केलेलं. हुसेनला बोललेलो असा असा प्लॅन आहे माझा. आणि तेव्हा असं काही हे नव्हतं रे, कारण कॅमेरा पुढे जाऊन बोलायचं, एवढं लिगल बोलायचं, काय चुकलं विकलं, कारण आपलं असं एंटरटेनमेंटचं तर सब्जेक्ट नाही आहे की काही बोललो तरी चालते. कुठलाही सेक्शन चुकला, कुठलंही काही चुकलं, ते बोलणं कॅमेरा जबाबदारीचं काम आहे. मग त्याच्यामुळं म्हणजे आता हुसेन आता मी एक करून सांगेन की हुसेन माझा रूममेट होता. आता पवन पण आमच्यासोबत येऊन राहत होता. मग हुसेननं मला इतकं कोऑर्डिनेट केलं, म्हणजे कोऑपरेट पण केलं. सुरुवातीला मराठीला रिसर्च करू लागला, मी त्याशी गोष्टी डिस्कस करत होतो. आधी माझा रूममेट कुलकर्णी होता, पण कुलकर्णी डिस्कशन आमचं वेगळ्या लेवलचं असायचं. बिल्डर बरोबर डिस्कशन, पण हुसेन बरोबर डिस्कशन चांगलं व्हायचं. वेगवेगळं हेल्थ बरोबर डिस्कशन व्हायचं, भांडणं पण व्हायची. भांडणं म्हणजे अशी वैचारिक भांडणं. त्याच्यामुळे पण तिथून हुसेन असं रूममेट असण्याचा मला लय फायदा झाला सुरुवातीच्या माझ्या जर्नीमध्ये. मी सेकंड इयरमध्ये हुसेननं लय कॉपरेट केलं. की तिथं पाणी आणलं माझ्यासाठी. मी रात्री 10 वाजता यायचो, 10-11 वाजता यायचो स्टुडिओवरून, दिवसभर असायचो. हुसेन पाणी आणायचं लागा 2-2, 5-5 लिटरचे 2-2 कॅन उचलून घेऊन यायचा. आणि म्हणजे कधी अशी एकदाही म्हणजे मला पण ते जाणवायचं, पण मला कारण सेकंड इयरला स्टुडिओचं काम चालू होतं, सगळं हे चालू होतं, त्यामुळे मला शक्यच नव्हतं. भरपूर गोष्टी मला जरी वाटल्या तरी माझ्याकडून होणं शक्य नव्हतं. पण त्या माणसानं कधी कंप्लेंटच नाही केली. एवढा माझं एक नशीब त्या बाबतीत लय चांगला आहे. मला कुलकर्णी पण चांगला भेटला रूममेट, आणि हुसेन पण लय चांगला रूममेट भेटला. शुभम सर काय सांगायचं नको. म्हणजे शुभमला मी जेव्हा सुरुवातीला काय झालं, हुसेनचा ह्याच्यात जायचा प्लॅन होता, कॉर्पोरेटमध्ये जायचा, आणि हुसेनची प्लेसमेंट झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स, धन्यवाद. त्याच्यामुळं मग मी शुभमला अप्रोच केलं. आणि हुसेनला लँग्वेजचा पण प्रॉब्लेम यायचा, कारण आपण मराठी लॉ, आणि हुसेन भोपाळचा आहे, त्यामुळं हुसेनला समजते, पण ते एवढं नाही जमत. शुभमला मी विचारलं, आणि शुभमचं असं होतं की शुभमबद्दल माझं असं ओपिनियन सुरुवातीपासून असं एक वेगळीच होतं की मला असं वाटायचं की ह्या माणसानं बदलावं इन द सेन्स की मला असं दिसायचं की ह्या माणसाला लय लोक यूज करून घेतात. कारण हुसेन असेल, शुभम असेल, ह्या लोकांना नाहीच म्हणता येत नाही. हुसेन असेल तेव्हा मला वाटलं हुसेन
लय लोकांनी फायदा करून घेतला आणि ते दिसायचं, पण प्रत्येक वेळेस मग मला पण बोलणं बरोबर नाही वाटायचं. मग जेव्हा आपण सोबत राहायचो तेव्हा मी भरपूर सांगायचो की नाही म्हणाय शिक, नाही म्हणाय शिक. दरवेळेस हो म्हणून नाही जमणार आहे. मला वाटतं पण आता मी भरपूर प्रमाणात शिकलेलो आहे. आता आता भरपूर केलंस तू. आता आता चांगलं वाटतं. मग तिथून सुरुवात झाली, त्यानंतर आपण स्टुडिओला जायचो. हे शुभमची एवढी साथ राहिली ना, म्हणजे शुभम शिवाय हे एवढ्या इथपर्यंत पोहोचणं अजिबात म्हणजे नव्हतं, शक्यच नव्हतं. शुभमनं एवढी मदत केली, म्हणजे शूटला मदत केली, स्क्रिप्टिंगला मदत केली. आम्ही दिवसभर टॉपिक डिस्कस करायचो, रोज कॉलेज करायचो 12:30पर्यंत, तिथनं जेवण पण तिकडं करायचो. भरपूर भरपूर म्हणजे शुभमबद्दल बोलावं तेवढं असं काही कमीच आहे, कितीच बोलायचं. बोलण्याच्याच लायकीचं. यायला लय लय लायकीचा माणूस आहे बोलण्याच्या. आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की सध्या आपण भारताची किंवा जगाची अशी आपण ह्याबाबत बोलू की इमोशनल कंडिशन किंवा सायकोलॉजिकल कंडिशन किंवा सिविक सेन्सच्या मॅनरमध्ये जी कंडिशन आहे ती खूप बेकार झाली. कारण लोकांचे जे कलियुग बोलतात की लोकांचे स्वभाव खूप असे झालेत की जिथं माझा फायदा आहे तिथं मी हे करणार. मग ह्या असल्या जगात तुझ्यासारखी माणसं भेटणं भावा. नाही खरंच, तुझ्यासारखी जर अशी माणसं असतील ना तर हे जग लय चांगलं बनवून द्यायला रे. असे लय कमी माणसं असतात. सगळेच लोक चांगले असले जगले. हा ना, भरपूर लोक त्या माइंडसेटनं झाले पाहिजेत. तुझ्यासारखे माइंडसेट असे पसरला पाहिजे. असं गुरु झाला पाहिजेस तू. शुभम गुरु कंटेजियस बनला पाहिजे. कंटेजियस. शुभम असा कंटेजियस स्प्रेड झाला पाहिजे शुभमचा स्वभाव. हा ना, खरंच माहिती आहे, खरंच लय सुधरेल. अरे सारे फ्लॉ माझ्यामध्ये. नाही, फ्लॉ तर बघ, फ्लॉ प्रत्येकाच्यात आहेत. नाही पण खरंच मलाही वाटतं की म्हणजे यार आता असलं पाहिजे सगळ्यांनी चांगलं. ॲट द एंड काय आपल्यासोबत काही सोबत येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतं की सॅटिस्फॅक्शन मनाला, समाधानी अशी की यार करतो ना तर मला समाधानी आहे. आता आपण सोबत राहतो, तुम्ही पाहिलं असेल, मला खूप साऱ्या गोष्टी आवडते. कोणाला काही बनवून चालायला आवडते, लोकांना खायला आवडते. कालच पोहे खाल्ले आम्ही चांगले. स्पेशल मेन्शन शुभम पोहे आणि चहा. पोहे. आयुष्यात भरपूर काय काय होणार आहे, तरी पण त्यानं साईड बाय साईड हे केलं पाहिजे. वकिलीमध्ये जर माझं काही झालं नाही, वकिली तर 100% चाल. शुभमाचे पोहे, शुभमचे पोहे. तशी पोह्याचं नाही, शुभम चहा, अद्रकचा चहा आणि पोहे जे बनवतो एक नंबर बनवतो. त्यानंतर आता प्रसादचं सांगायचं झालं तर प्रसादनं सगळ्यात मोठं जे काम केलं असेल, आता ते शुभमला पण माहीत आहे की आम्हाला रूम शोधून दिली. आम्हाला रूम शोधून दिली. आणि कसं झालं की लास्ट इयरला हॉस्टेल बंद झालं आपलं. हो. आणि प्रसादनं आपल्याला फर्स्ट इयरला नोट्स पाठवले, ज्यावेळेस आपल्याला लॉचं येल पण माहीत नव्हतं. सेव्हियर प्रसाद. त्यानंतर तेव्हा नोट्स पाठवायचा, फॅमिली लॉच्या नोट्स पाठवायच्या, सगळ्याच नोट्स पाठवायचा तो. त्यातून मी पण रेनेसन्सच्या वगैरे नोट्स पाठवायचा. अरे एक नंबर काम व्हायचं ते. त्यावेळी आयडिया पण नव्हती आपल्याला कुठं काय स्टडी मटेरियल माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. खूप खूप भरपूर माहिती आहे, पण त्यावेळी आम्हाला काहीच माहित नव्हतं. अरे कुठून अभ्यास करायचा. आता तोच नोट्स पाठवतो. आता पब्लिशर झाले आहे. अरे ते आता कसं आता कळालं रे. हा लास्ट फक्त एक सेमिस्टर मी 4थ्या सेमिस्टरला मी जरा असा जलवा दाखवला होता जरा. आमची जिरली मग माझी जिरली. एकदा शुभमने ज्या लेवलच्या नोट्स काढल्या, वा 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 वा. मग त्यामुळं प्रसादचा स्वभाव, प्रसादमध्ये म्हणजे मला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण या रूमवर राहायला आलो तेव्हा प्रसाद पहिली गोष्ट तर मला आहे ना सकाळी रोज लवकर उठायला आवडतं. पण हे पॉसिबल किती होतं हे अवघड आहे जरा. मग जेव्हा आपण सुरुवातीला आलो तेव्हा मी त्याकडून ती गोष्ट शिकलो की यार प्रसाद रोज सकाळी लवकर उठायचा. आणि ते माहिती संगतीचा फरक पडतो, खूप जास्त पडतो. खूप जास्त संगतीचा पाहून आपल्याला स्वतःला काहीतरी करू वाटतं. मग असं वाटायचं सकाळी लगा मी पण मग हळूहळू मी त्याला 1-2दा उठवायला पण सांगितलं, पण मी उठलो पण झोपलो परत. अशा प्रसाद योगा करतो, मला पण योगा शिकायचा आहे. त्याकडूनच ते प्रसाद बासरी वाजवायला शिकला आहे. मला पण असं वाटतं आपण पण थोडं शिकलं पाहिजे. ते प्रसादकडून घेण्यासारख्या अशा इतक्या गोष्टी आहेत ना. कारण प्रसाद असा जसं की शुभमबद्दल जे लागू होतं, जे कंटेजियस आपण बोललो ते सेम प्रसादबद्दल लागू होतं. प्रसाद सारखी पण माणसं खूप गरजेची आहे. कारण ॲज अ स्टुडंट म्हणून, ॲज अ लॉयर म्हणून, ॲडव्होकेट म्हणून किंवा बिझनेसमॅन म्हणून काही म्हणून आपण चांगले असूच आणि आपण असणारच आहे.
पण माणूस म्हणून चांगला असणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यात माझं नशीब एवढं चांगलं की शुभम, प्रसाद, हुसेन असेल, भूषण असेल, हे मित्र भेटली. तर भूशी तर काय आमचा भूशी डार्लिंग आहे. भूशी सगळ्यात जास्त भूशी म्हणजे भूशीबद्दल अशी एक ती आतनं अशी एक फिलिंग येते माहिती आहे का, ती अशी भारी माणूस आहे यार. कडून शिकायची गोष्ट जी सगळेच ॲग्री करतील मे बी, की भूशीमध्ये जो एक कुणाची अशी ते कधी कधी चुकीचं पण आहे आणि कधी कधी चांगलं पण आहे, पण जास्त करून चांगलं आहे असं मला वाटतं. की भूशी कोणावर डिपेंडंटच नाही राहत. भूशी डिपेंडंटच नाही. इतका स्वावलंबी माणूस मी या जगात पाहिलाच नाही आहे दुसरा. इतका स्वावलंबी माणूस आहे हा माणूस. ह्या माणसाला तर जसं की प्रसादनं परवा किस्सा सांगितला, की प्रसादनं सांगितलं की आमच्या रूमपासून येताना भूषणला पण घेऊन येतो आपल्या रूमपासून येताना. तर मग प्रसादनं सांगितलं की ते चौकात उभा राहा. मग आमच्या रूमपासून जो पहिला चौक लागतो ना, तिथं तो उभा राहू शकत होता. तिथं तिथं रूम पण लय जवळ आहे, पण भाई पुढच्या चौकात जाऊन उभा राहिला. त्यांना हा विचार केला की प्रसाद तिकडून पण येऊ शकतो, म्हणजे त्याच्या पुढं प्रसाद कुठूनच नाही येऊ शकत, तिथनं प्रसाद जाणार अशा स्टॉपला. म्हणजे इतका डिपेंडंट. परत तो मध्ये तिकडून येऊन जाऊन करत होता औंधवरून, आणि त्यानंतर त्या भावाकडून. आयुष्यभर माहिती आहे का, जे ह्या कॉलेजला येतील किंवा म्हणजे कधी कुणाला असं वाटत असेल की माझा लय स्ट्रगल जास्त आहे किंवा लय अडचणीत आयुष्यात, भावानं ह्या माणसाने एकदा बोलून पण नाही दाखवलं. पण भाऊ कुठं यायचा माहिती आहे का, कुठं राहायचं रे तो, वाघोलीला, मुंडव्याला राहायचा. आणि तिकडून PMT पकडून परत मेट्रो पकडून परत न स्टॉपपासून आमचं कॉलेज 1 किलोमीटर आहे. आणि आमचं कॉलेज असतं सकाळी 7:15 वाजता. 7:15 वाजता पहिल्या लेक्चरला एवढं सगळं करून इथं येणं, हे मेडिकल नाही याच मागच्या सेमिस्टरला लावलं. पहिले नाही लावलं. ही लय मोठी गोष्ट. लावलं पाहिजे खरं तर, पण एवढं पण करायची गरज नाहीये. याचं रे. त्याच्यामुळं माझं तरी एक्सपिरियन्स असं, मीच बोललो एवढा वेळ, लईच वेळ बोललो. पण मला खरंच मी स्वतःला, मला असं वाटतं जे काही झालं माझ्या आयुष्यात आत्ता हे 2 वर्षात खूप चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. ॲज अ बिझनेस पण आमचा स्टुडिओचं सगळं, आणि पेज वगैरे पण, करिअरच्या बाबतीत आणि नॉलेजच्या बाबतीत पण. पण म्हणजे खूप कमी लोक आहेत या जगात ज्यांना मित्र चांगले भेटतात. आणि चांगले भेटतात म्हणजे जे यूज नाहीत करून घेत, नाहीतर कामापुरते मामावाले लय आहेत. तर त्यामुळं मी म्हणजे मला भरपूर दिवसापासून कदाचित बोलायचं होतं. आज तो मुहूर्त आला शेवटी. पण धन्यवाद. मनापासून पूर्ण शब्द निघाले. धन्यवाद. सुरुवात यशपासूनच करतो. तर याच्यापासून शिकायचं म्हणजे कन्सिस्टन्सी 1 नंबर आहे गळ्याची. म्हणजे काही करायचं असलं तर म्हणजे पूर्ण ताकद लावून आणि मन लावून करणार, नाही तर करणार नाही. आता म्हणजे तो रनिंग वगैरे करतो, म्हणजे गळ्याचे एकदम स्ट्रिक्टमध्ये चालू असते रनिंगचे दिवस, कधी म्हणजे ब्रेक नाही वगैरे नाही. आणि दुसरं म्हणजे मला स्पोर्ट्स फार आवडतो, म्हणजे कुठले पण गेम असो तो खेळायचा म्हणजे मला आवडच आहे. तर यशला कधी पण विचारलं खेळायचं का, गळ्याचं उत्तर राहायचं हो. त्यामुळे त्याचं माझं फार म्हणजे स्पोर्ट्सबद्दल थोडं चांगलं होतं. आणि शुभमबद्दल सांगायचं, एकदम व्हर्सिटाईल माणूस आहे. कुठल्याही क्षेत्रात टाका, गळी पाणी काढणारच. आणि त्याच्याकडून 2-3 गोष्टी म्हणजे शिकलो. तो तर माझा पार्टनरच होता फर्स्ट इयरला. पहिलं म्हणजे त्याच्याकडून थोडं स्वयंपाकच्या स्किल वगैरे, काय कसं बनवायचं, चहा बनवायचं ते शिकलो. आणि दुसरं म्हणजे म्युझिकमध्ये मला असं म्हणजे आधी एवढं म्हणजे म्युझिककडे लक्ष नव्हतं, पण शुभम आणि प्रसाद यांच्याकडे बघून असं वाटतं आपण पण एखादं इन्स्ट्रुमेंट तरी शिकावं, एखादं आपल्याला तरी आलं पाहिजे युनिक. माझा प्रयत्न चालू आहे, लवकरच शिकू. शुभम आणि प्रसादच्या आशीर्वाद आणि सपोर्टमुळे. आणि त्याच्यानंतर हुसेनचं सांगायचं झालं, त्याचं म्हणजे नेवर गिव्ह अप. प्लेसमेंट म्हणजे आमची प्लेसमेंट म्हणजे काढली सुरुवातीपासून, जे ध्येय होतं त्याचं ते त्यांनी म्हणजे गाठलंय. आणि LLB मध्ये तोच आमच्या पहिला विद्यार्थी आहे बॉईज. थँक्यू.
LLB मध्ये मुलांमध्ये हुसेनच आहे की आपला 100% रेट आहे प्लेसमेंट झालाय, सक्सेस 100% प्लेसमेंट, आणि तो आमच्या ग्रुप मधला एक आमचा एक माणूस. मात्र पोरगा एक मात्र पोरगा पूर्ण LLB मध्ये लाज राखली लाज राखली LLB ची. तर त्याच्याकडून नेवर गिव्ह अप शिकण्यासारखा, आणि इंटर्नशिप वगैरे बऱ्याच करायचा तो, तर त्याच्यामुळे पण त्याला फायदा झाला. आणि प्रसादचं सांगायचं म्हटलं म्हणजे प्रसादचं एका शब्दात सांगायचं तर जॉली माणूस आहे. जॉली माणूस आहे, म्हणजे जॉली LLB जॉली LLB. काहीच मेहनत. काहीच महिन्यात जॉली LLB. अरे झाला हो. प्रसाद. अरे, अच्छा मी घेऊ घ्या, का? घ्या. प्रसाद काय अच्छा. अरे हा मीच प्रश्न विचारला आणि मीच विसरलो काय प्रश्न होता. अच्छा म्हणजे संगतीचा असर. हो संगतीचा असर. आता प्रश्नावर उत्तर द्यायचं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, पण शॉर्टमध्ये मी निपटवतो त्याला. तर माझी लाईफ इथं येण्याच्या पहिले खूप अशी चॅलेंजिंग होती, कारण की मी 2019च्या एंडपासून म्हणता येईल तर ऑलमोस्ट 2022 किंवा 2022च्या एंडपर्यंत मला हेल्थ इश्यूज खूप जास्त झाले. 2-2.5 वर्ष मी त्यात एवढा गुरफटलेला होतो की मला वाटायचं की मी जगलो तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि इथं फर्स्ट इयरला आलो त्यावेळीसुद्धा माझ्यामध्ये खूप विकनेस होती, पण ते तिथून असा निर्णय घेणं इथपर्यंत आणि घराला सोडून राहणं ते खूप माझ्या स्वतःबद्दल एक मला कधी कधी प्राईड पण वाटतं. आणि हॉस्टेलला राहणं तर ती एक गोष्ट होती. आणि बदल असा झाला की इथं आल्यानंतर कदाचित ते डेस्टिनीला किंवा एक नियतीला असं एक नियमच असावा की मी घराच्या बाहेर आता निघालो पाहिजे. कारण मी घरामध्ये राहिल्या मला स्वतःवर खूप जास्त असा डाऊट व्हायचा किंवा मला टेन्शन खूप व्हायचं, स्ट्रेस व्हायचा. आणि इथे बाहेर आल्यामुळे असं झालं की मला सगळेजण भेटले, तुम्ही जेवढे पण मित्र आहे सगळे, एक ते एन्व्हायरमेंट असा क्रिएट झाला. कधी कधी असं म्हणतात ना की म्हणजे तुम्ही चांगले कर्म केलेले आहे, कदाचित ते माझ्या डेस्टिनी. मी 2019च्या आधी जे काही चांगले थोडेफार कर्म केलेले असतील माझ्या आईवडिलांनी वगैरे मागच्या जन्मात किंवा या जन्मामध्ये, त्याचं फळ मला असं भेटलं की मी इथे आलो आणि मला त्या सगळ्या गोष्टी विसरायला आपोआप सुरुवात झाली. की मला जे वाटायचं की म्हणजे एका पॉईंटला तर असं पण वाटायचं मी घरी असताना की आता मी काही दिवसांचंच म्हणजे पाहुणा आहे वगैरे, आता थोड्या दिवसात होणार आहे काहीतरी. या पॉईंटपर्यंत तब्येत गेलेली होती माझी. वेट वगैरे खूप कमी झालं होतं, 54-55 आलतो. आणि निगेटिव्हिटी भयंकर पसरलेली होती. इथं आल्यानंतर असं सगळ्यात मोठा बदल झाला की एक जीवन जगण्याचा अनुभव किंवा एक जीवन जगण्यासाठी एक अपेक्षा मला खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. आणि त्यानंतर ॲकॅडमिकली म्हणजे फिरून मुद्दा तिथेच येते की अभ्यासाच्या बाबतीमध्ये मी थोडाफार पहिले करायचो, पण इथं आल्यानंतर मला आणखी जास्त स्वतःला वाटलं की आपलं पोटेन्शियल वाढवता येतं. सगळेजण आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असणारे लोक आहे, त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि इंडिव्हिज्युअली इथं जेवढे हजर आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यशकडून सुरुवात केली. माणसामध्ये कन्सिस्टन्सी भयंकर प्रमाणात आहे. एखाद्या गोष्टीला त्यांनी घेतलं की आता ही करायची म्हणजे तो पूर्णपणे करतो. जसं आजचीच गोष्ट, काल रात्री डिसाईड झालं की उद्या सुट्टी आहे, 8-9ला प्लॅन झाला करायचा आहे, तर रात्री त्याची पूर्ण प्लॅनिंग चालली, प्रश्नावली तयार करणं, सगळ्यांना फोन करून तयार करणं. त्याच्यामध्ये खूप मोठा गुण आहे. असे खूप सारे गुण आहे, पण एक गोष्ट सगळ्यात जास्त आवडते ही कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट. ते एकदा गोष्ट त्याने घेतली त्या हातामध्ये ते पूर्ण करते आणि दुसऱ्याला पण मोटिवेट करते. जसं आता मराठी लॉबद्दल पण तसंच आहे. त्यांनी सुरुवात केली 1 वर्ष आधी, तर आज ते या लेवलला पोहोचलेलं आहे की खूप खूप चांगली ग्रोथ झालेली आहे, खूप मोठी रीच झालेली आहे आणि भविष्यात आणखी खूप मोठं होणार आहे, हे मला पूर्ण विश्वास आहे मनापासून. माझ्याबद्दल जे काही खूप चांगले शब्द सांगितले, खूप तारीफ केली, त्याबद्दल त्याचा मनापासून आभार. आणि पण मला एवढंच सांगायचं आहे की मित्र म्हणून मी एक करण्याचा प्रयत्न केला, जे की बाकी पण कोणी असतं तर कदाचित तेवढं देण्याचा प्रयत्न केला असता. पण मला नक्कीच खूप म्हणजे त्यामध्ये पण मला खूप शिकण्यासाठी भेटलं. म्हणजे असं नाही की यशचाच त्यामध्ये माझा पण मला इंडिव्हिज्युअल म्हणजे पर्सनली शिकण्यामध्ये खूप फायदा झाला. मला रिसर्च करण्याची गोष्ट माहीत झाली त्याच्याबरोबर. त्यांनी मला एडिटिंग पण शिकवली थोड्या प्रमाणात, मला कॅमेरा हँडल करायचं शिकवलं. आणि कदाचित आता हे बोलताना जे कॉन्फिडन्स माझा दिसत असेल कॅमेरावर बोलताना, त्याचा पण खूप मोठा प्रभाव त्या गोष्टीमुळे झाला, यशमुळे. स्टुडिओला जाताना आता पवन सेठसारखे, आशिषदा सारखे लोक भेटले, त्यांनी पण खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आपल्याला हे सगळ्या असताना. आणि ते सगळ्या 100 गोष्टींपैकी एक गोष्ट यशची होती ती. आणि मला वाटतं की बोलत राहिलो तर कदाचित संपणारच नाही कधी, त्यामुळे मी इथेच थांबतो. ते सगळ्यात चांगली गोष्ट मला वाटली. आणि नेहमी मोटिवेट करत राहतो की सगळ्यांमध्ये जे पोटेन्शियल आहे तुम्ही त्याला युटिलाइज करा तुमच्यामध्ये. कधी मला शिवाय पण खूप वेळा देतो की तुझ्या चांगलेपणाचं तुला खूप नुकसान आहे, तर त्यावर जरा तू कंट्रोल कर, म्हणजे स्वतःला प्रायोरिटी दे थोडाफार. भरपूर प्रमाणात केलं आहे मी स्वतःला, हे चांगलं वाटतं. भूषणचं एवढं सांगायचं, स्वावलंबी यशने असं सांगितलं तसं, त्याच्यामध्ये किती पण त्याला अडचणी असणार त्याच्या जीवनामध्ये,
तरी पण तो कधी दाखवणार नाही की मी या अडचणीमध्ये आहे किंवा माझ्या जीवनामध्ये हे सगळं काही चाललेलं आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर आज असं झालेलं आहे की थोडंसं जरी लागलं की कल्ला मोठा करायचा आणि जोराने पूर्ण जगाला माहीत झालं पाहिजे. ती प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्या लाईफमध्ये खूप जास्त स्ट्रगल आहे, तरी पण तो कधी त्या गोष्टीचा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. एकदम हसत खेळत असतो, मजा घेतो आणि त्याचा ह्युमर खूप आवडतो. आमचा वराडी एक टोन असल्यामुळे त्याचा ह्युमर नेहमी आवडतो. आणि आम्ही बसताना भूषणचा एक विषय निघतोच कधी ना कधीतरी. आमच्या रूमचा किस्सा असेल किंवा त्याचा एक मस्त एक नाव पाडण्यात सगळ्याचे नाव पाडलेलं आहे त्यांनी कॉलेजमध्ये, छोटे मोठे म्हणजे आमच्यामध्ये दुसरं नाव पाडणार. सिनोनिमस त्याला एक सिनोनिम, एक समानार्थी शब्दासारखं त्याला एक सेम रायमिंगचा शब्द देणार. खूप सारे आता ऑन कॅमेरा सांगू नाही शकणार आहे सगळ्या गोष्टी. अशा गोष्टी आहे. हुसेन पहिले सांगायचंच होतं की स्वतः खूप इंट्रोवर्ट होता, पण आता असं वाटत नाही की तो इंट्रोवर्ट राहिलाय. की बाकीच्या लोकांमध्ये पण आमच्यामध्ये आता खूप एक्स्ट्रोवर्ट झालेला आहे, आमच्यापेक्षा पण. ते तशी गोष्ट त्याबद्दल हो खरंच खूप खुललेला आहे. आणि त्याच्याबद्दल एक चांगली गोष्ट वाटते की आता सगळ्यात मोठी गोष्ट की आता तो सेटल झालेला आहे, त्याला प्लेसमेंट भेटलेली आहे. आणि सगळ्यात चांगलं वाटलं की आमच्या ग्रुपमधला आमचा जिगरी मित्र आमचा झालेला आहे, भाऊ आमचा. आणि एवढ्या बॅचमध्ये मोठेपणाने बोलणारे पण खूप सारे लोक होते. आणि या माणसाने शांतीत क्रांती केली. त्याची मेहनत सगळी चाललेली होती. कासव निघाला, गतीने गेला, पण तो तिथे पोहोचला. पण आता पण असे भरपूरसे लोक आहे जे दिखावा खूप करायचे, पण त्यांच्या हाती काही नाही आलं. त्यांनी दाखवलं की तुम्ही तुमच्या कर्तृत्वामधून तुम्ही दाखवा, तुम्ही तुमच्या बोलण्यामधून नका दाखवू. आणि ते जगाला मग चुपचाप म्हणजे शांतीत केलेली मेसेज, शांतीत केलेली मेहनत ते जगाला माहीत पडते. तुम्हाला त्याची बोलबाला करण्याची गरज नाही. त्याचा असर असा पण आहे की आता पुढून मुलींचे त्याला येतात की आमच्या ग्रुपमध्ये येतो का वगैरे, तर त्याबद्दल त्याला खूप खुशी होत असेल आता. आणि आता प्रसादमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सांगायची डिसिप्लिन, त्याच्याकडून खूप शिकायला भेटते. आता मी स्वतःच एवढा इनडिसिप्लिन आहे किती पण म्हणलं तरी, पण म्हणजे त्याच्याबद्दल वाटते की खूप साऱ्या गोष्टी शिकायला पाहिजे. पण एवढं सगळं करताना आता आपलं एक ह्युमन नेचर असतं की आपले इनबिल्ट जे क्वालिटी आहे त्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी नाही करू शकत स्वतःमध्ये इनबिल्ट. ते एक गोष्टी पण नेहमी त्याच्याकडून सकारात्मक एक असं शिकायला भेटते. आणि एक समविचाराचे आम्ही लोकसोबत असताना, जसं यश असतं मी आता रूममध्ये किंवा एक ॲज अ ग्रुप म्हणून, तर हुसेन आहे, भूषण आहे, सगळेजण असताना त्या गोष्टी शिकायला भेटते. आणि एक आमचा एका जिल्ह्यामधल्या असल्यामुळे एक लोकल ओरिजिन असल्यामुळे त्याच्याबद्दल खूप जास्त एक कनेक्शन आणखी जास्त वाटते. आणि ओव्हरऑल खूप चांगला एक माणूस आहे आणि खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळते. अजून पुढे पण खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि कमी एजमध्ये त्याच्यामध्ये जी मॅच्युरिटी आहे, म्हणजे माझ्यापेक्षा आता 3 वर्ष छोटा आहे, 2002चा आहे, पण ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये ज्या लेवलला आहे ना, त्याचा खूप मोठा फायदा भविष्यामध्ये होणार आहे. आणि नक्की पूर्ण गॅरंटीनं मला आहे की जीवनामध्ये खूप ज्या क्षेत्रामध्ये जाईल तिथं तो पूर्ण चांगल्या प्रकारे करेल. या सगळ्या गोष्टी सगळ्यांबद्दल झाल्या. आता टर्न टू हुसेन. वही इस कॉलेज में जो सबसे बढ़िया चीज़ हुई है कि बहुत अच्छे दोस्त बने हैं मेरे. और मतलब मैंने अपने बैच में बहुत से लोगों को कहते हुए सुना है कि ये कॉलेज बहुत बेकार है, ये लाइफ का ऐसा फेज़ है जिसे मैं भूल जाना चाहूँगा, पर मेरा बिल्कुल ऐसे रिवर्स थिंकिंग है. बहुत ही अच्छे दोस्त मिले हैं और मुझे लगता है कि ये मुझे ज़िंदगी भर याद रहने वाले हैं. और जैसे कि मैंने कुछ देखा है अभी कुछ आइसोलेटेड इवेंट्स की वजह से कुछ नॉर्थ इंडियंस में ऐसे महाराष्ट्रियन लोगों के प्रति ऐसे कुछ थोड़ी एक हेट्रेट सी आई कि कहने लगे कि वो वहाँ पे ये मराठी का ज़्यादा बोलते हैं, ये करते हैं, वो करते हैं, नॉर्थ इंडियन की तरफ डिस्क्रिमिनेट करते हैं. पर मेरा जो पर्सनल एक्सपीरियंस है, मुझे लगता है कि महाराष्ट्र में बहुत 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 ज़्यादा स्वीट लोग हैं. मुझे मतलब ये सारे दोस्त हैं, मतलब ऐसे मेरे जीवन के सबसे अच्छे दोस्तों में से एक हैं. आहे ना हुसेनचा आहे ना. हाँ, और अगर मैं इंडिविजुअली सबकी बात करूँ तो सबसे पहले जैसे यश, अगर यश को मुझे डिफाइन करना हो तो 3 शब्द में ही कर सकता हूँ: हार्डवर्क, डेडिकेशन और कॉन्फिडेंस. वाह वाह वाह. इस आदमी से मैंने इतना सीखा है ना. लिटरली मैं फर्स्ट ईयर में जब था, मेरा यही था कि भाई कॉलेज लाइफ एक बार मिलती है, सिर्फ मज़े करूँगा, बाकी की एसएससी करा गई. पर जब से मैं इसका रूममेट बना, मैंने देखा भाई ये आदमी मज़े भी मुझसे ज़्यादा करता है और मेहनत भी मुझसे ज़्यादा करता है. तो इसके मतलब मुझे ऐसे लाइफ को लेके अपने पर्पस मिला कि नहीं भाई कुछ करना है यार, कुछ अच्छा करना है. एट द एंड आए इसी के लिए हैं, ये ऐसे ही सब कुछ फालतू रूम में बैठ के मूवी देख के तो ऐसे पूरी ज़िंदगी निकल जाएगी. तो यही है, बहुत कुछ सीखा है इससे. और ख़ासकर मैं ऐसे बहुत ज़्यादा अंडर कॉन्फिडेंट हूँ. मतलब मुझे यही लगता है कि दूसरा कोई भी मुझसे सामने वाले काम कर रहा है तो मुझसे हमेशा बेटर ही करेगा. पर यश के साथ रह के बहुत कॉन्फिडेंस आया है मेरे में, क्योंकि हर सेमेस्टर ऐसे कोई भी
किसी चीज़ की प्रेजेंटेशन वगैरह देनी हो, मैंने देखा हर टीचर यश की तारीफ करता है। राधिका मैम से स्टार्ट हुई, नव सागरे सर, अभी तुम्हारी स्वर्णा मैम, हाँ स्वाति योगेश मैम। और यही है कि यश से मिलने के बाद कॉन्फिडेंस बहुत आया है मेरे में और सीखने को बहुत कुछ मिला है। और भूषण पे आऊँ तो भूषण को अगर मुझे डिफाइन करना हो तो मैं कहूँगा मिनिमलिस्ट। भूषण बहुत ऐसे मतलब जरूरत है बहुत, हाँ ज़रूरतें कम है बहुत, इतने कम रिसोर्सेज में इतनी बढ़िया मतलब ऐसे बहुत सभी वो हाँ बढ़िया से जीता है। उसको देख के लगता ही नहीं है कि हाँ जीवन में और किसी चीज़ की ज़रूरत लगेगी। मतलब मतलब मेरा ऐसा है कि भाई अरे यार अपन लोग का रहता है नए मोबाइल चाहिए, नए जूता चाहिए, ये मूवी आ रही है यहाँ देखनी है, IMAX में देखनी है, इधर जाना है उधर जाना है। भूषण का बहुत चिल है भाई, जो है उसी में खुश रहना है। तो मतलब मुझे भूषण से ये बहुत ऐसे सीखने को मिलता है, क्योंकि ये अभी अपना लाइफ ऐसे बहुत ज़्यादा मटेरियलिस्टिक हो चुका है। पर भूषण को देख के ऐसा लगता है नहीं यार, कम रिसोर्सेस में भी ऐसे जीवन ये सब दिखावा ही है, सब जी सकता है आदमी। और शुभम भाई की तो फिर बात ही मतलब शुभम के लिए मैं अभी से बोलना चालू करूँ, मैं शाम तक बोलूँगा तब भी शुभम की बात खत्म ही नहीं हो सकती। शुभम से ज़्यादा टैलेंटेड आदमी मैंने कभी देखा ही नहीं है। आप म्यूजिक ले लो, शुभम कोई हाथ नहीं पकड़ सकता। एक्टर्स मैं तो कह रहा हूँ अभी शुभम अगर बॉलीवुड में एक्टिंग करना चालू कर दे तो मोस्टली ज़्यादातर एस्टैब्लिश्ड एक्टर से बड़ी एक्टिंग करके दिखा देगा शुभम। मिमिक्री क्या करता है भाई, मतलब इतना मतलब जैसे कि कुछ लोगों की जैसे मिमिक्री करता है, जैसे कि अविनाश की करता है वो प्रीतम की करता है। मैं कह रहा हूँ ये अपने आप को खुद इतना अच्छा तरीके से नहीं दिखाते जितना शुभम उन्हें कैरी करके दिखा देता है। मतलब बाकी तो यही है। और फिर शुभम पढ़ाई में भी बहुत अच्छा है, शुभम स्पोर्ट्स में भी बढ़िया है, तो ओरिजिनल से ओरिजिनल वही मतलब मैंने आज तक कोई ऐसा एरिया देखा ही नहीं है जिसमें शुभम लेग कर रहा हो। शुभम हर चीज़ का मास्टर है। और सबसे बढ़िया जो शुभम की क्वालिटी है वो है उसकी फ्रेंडलीनेस, जिस तरीके से लोगों से बात करता है। आप शुभम से सिर्फ एक बार बात कर लो और शुभम के आप फैन हो जाओगे, इरिटेट कर देगा। नहीं 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 नहीं, ऐसा शुभम की मैंने आज तक कभी किसी को, जैसे लोग रहता है ना, नहीं भाई अभी सामने हम बात कर रहे हैं पीठ पीछे कोई किसी की बुराई करते, शुभम की बुराई करते हुए मैंने आज तक एक आदमी को नहीं सुना। और अगर शुभम की किसी ने बुराई कर दी तो साले में वहीं रख के चमाट मारूंगा मैं। शुभम की कोई बुराई नहीं कर सकता भाई। अरे और तुम्हारी जॉलाइन कब काम आएगी? मेरी बुराई की तो सरदन से जुदा फिर तो सरदन से जुदा सीधा। और अगर प्रसाद की बात करूं तो प्रसाद से मुझे लगता है कि एक तो सबसे वही है कि एक जो प्रसाद की फिटनेस है, इतना फिट आदमी है। और सबसे पहले उसे देख के यही लगता है कि सुबह इतनी जल्दी उठ रहा है, योगा कर रहा है। मतलब प्रसाद से यही देख कर लगता है कि भाई मुझे भी ऐसे कुछ अपनी लाइफस्टाइल को सुधारने के लिए करना चाहिए, थोड़ा हेल्दी रहना चाहिए। तुम भी ये काफी फिट हो हुसैन भाई। तो मैं देख के डेडिकेशन आ रहा है। इतने बड़े प्रसाद गंदी ने गाए हैं तुम्हारी, गंदी नहीं। ये बात अच्छी नहीं है प्रसाद की। अच्छे से बोल रहा हूँ, अच्छी चेस्ट है, पम्प चेस्ट है अच्छी। अरे और एक प्रसाद का ये है, प्रसाद की है स्टाइल। प्रसाद जो अपने आप को कैरी करता है, बिल्कुल ऐसा लगता है कि कोई हीरो चलता हुआ आ रहा है। वो प्रसाद मतलब मुझे इतनी बार कहा है ना मैंने, जैसे जब भी गाड़ी चला रहा होता है ऐसे कबीर सिंह लगता है। मैं तो कह रहा हूँ कबीर सिंह खुद इतना कबीर सिंह नहीं लगता जितना प्रसाद कबीर सिंह लगता है। तो प्रसाद की जो स्टाइल है, और एक प्रसाद का ये है, मुझे लगता है प्रसाद बहुत ज़्यादा सेल्फलेस है साला। मतलब वही पहले सेमेस्टर में ही लोगों को लगता है ना कि भाई अरे नहीं मुझे मिला है, जैसे चतुर रामलिंगम वाली फीलिंग कि भाई दूसरे को क्यों ऐसे पास होने दूं, ये करने दूं। वो चीज़ यश में भी है, यश ने भी बहुत नोट्स भेजे हैं। ऐसे प्रसाद पहले सेमेस्टर से नोट्स भेजता हुआ आ रहा है, बिल्कुल ऐसे मतलब सेवियर की तरह काम करा है। कब भाई किधर से पढ़ना है, क्या करना है, और प्रसाद के एकदम से ग्रुप पे नोट्स आ जाते हैं। और वही है, प्रसाद से कभी भी चीज़ का कहो, किसी चीज़ का मना नहीं करता। भाई बाइक चाहिए, हाँ भाई ले जा, किसी भी चीज़ का हो। प्रसाद ऐसा बहुत सेल्फलेस आदमी है। तुमने किसी को घुमाने के लिए वो बात की बात, कट प्रसाद हे मेरे पास चार्जिंग लावायची का? सगळ्यांचं माझ्याबद्दलचं मत ऐकून एकदम भारावून आलाय। खरंच मैत्रीचा आपल्या जीवनात खूप मोठा रोल असतो। आणि इथेच नाही तर मी आधीपासूनच शाळेतले मित्र असो किंवा मग ग्रॅज्युएशनच्या वेळेसचे मित्र असो आणि आता LLBला, मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतो की मला नेहमीच असे मित्र मिळाले आहे की खरंच असं वाटते की अजून काय हवं तुम्हाला। म्हणजे मैत्रीच एक आपल्या ॲपमध्ये जग आहे, तुम्हाला अजून काही नाही पाहिजे।
असे मित्र असल्यावर मग तुम्हाला काय हवं. सगळेच या कॉलेजमध्ये तर स्पेशली सगळे, आता हे सगळ्यांचे ओपिनियन तुम्ही ऐकले. सगळ्यांबद्दल आता सांगायचं झालं तर हुसेन आपला हुसेनबद्दल सगळ्यांनी सांगितलंच. प्लेसमेंटचं अरे बहुत सारे मेहनती पोरगा आहे. हुसेन म्हणजे डार्क हॉर्स आहे. डार्क हॉर्स याच्यासाठी म्हणत आहे मी, कारण आमच्या बॅचमध्ये असे काही पोरं होते जे आधीपासून इंटर्नशिप करायचे, अभ्यासात एकदम हुशार. सगळ्यांना वाटायचं की कोणी नाही पण हे तर प्लेसमेंट घेणारच. तसं हुसेनबद्दल कोणी नाही बोलायचं. आमच्यात राहायचा, शांत राहायचा, अभ्यास करायचा, मस्ती करायचा आमच्यासोबत. मूवीजचा त्याला भारी आवड. थिएटरमध्ये जाऊन जुने जुने मूवीज पाहायचा. पाहिलेले मूवीज 10-15 वेळा पाहिलेले मूवीज पाहायचा. म्हणजे असं की सांगायचा उद्देश असा की कोणी एक्सपेक्ट नव्हतं केलं की हा व्यक्ती प्लेसमेंट घेईल म्हणून. म्हणून मी डार्क हॉर्स याच्यासाठीच म्हटलं की एकमेव विद्यार्थी पोरगा जो LLB बॅचमधून त्याला प्लेसमेंट मिळाली. खूप चांगलं वाटलं की झालं. म्हणजे सगळे एक असा ओपिनियन होता की LLBमधून नाही लागत प्लेसमेंट, BLLBचेच राहते सगळे. आणि त्याच्यात त्यांनी प्लेसमेंट मिळवली आणि ऑफकोर्स त्याची मेहनत आहे त्याच्यात. सेकंड इयरला आम्ही पाहत होतो की आम्ही खेळायचो, इकडे तिकडे जायचो, मी लायब्ररीमध्ये बसायचो, पण हा जायचा रूमवर जायचा, इंटर्नशिप करत होता, लायब्ररीमध्ये बसत होता, काम करत होता, रिसर्च करत होता. जेही त्याचं इंटर्नशिपचं काम आहे एकदम मेहनतीने त्यांनी केलं आणि डिझर्व करते तो. पुढे जाऊन खूप काही आता कंपनीज वगैरे, मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये जाईल तो. शुभमबद्दल सगळ्यांनी खूप काही सांगितलं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढं बोललं तेवढं कमी आहे. आता वर्सेटाईल म्हणाला भूषण त्याला. त्याचा इंस्टाग्राम IDचं नाव आहे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि स्वतःला एकदम बरोबर ओळखलं तिने की आहे तो जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. खरंच ते नाव त्याला सूट होते. ते नाव खरंच त्याला सूट होते. प्रत्येक गोष्टीत चांगलं आहे. अभ्यासात असो, स्पोर्ट्स असो, म्युझिक असो आणि अर्थातच आपला दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस ज्याला म्हणू शकतो आपण, राजबिंडा. एकदम ह्युमर त्याचा खूप चांगला आहे. प्रत्येक गोष्टीला असं निरखून पाहतो तो. आता जसं हुसेननी सांगितलं की मिमेक्री चांगला करतो, ॲक्टिंग चांगला करतो आमच्याच बॅचच्या काही पोरांची. पण हे तुम्ही करू नाही शकत जेव्हापर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला ऑब्झर्व नाही करत बरोबर. म्हणजे काय असते की आपण कोणाशी बोलतो तर आपण आपल्याचबद्दल आपल्याच गोष्टी करायच्या असं एक डोक्यात असते, पण तो समोरच्या व्यक्तीला असं निरखून पाहतो, त्याला ओळखतो आणि त्याच्यामुळेच त्या सगळ्या क्वालिटीज त्याच्यात आहे. एक भूषणबद्दल बोलणार आता. अरे बस ओजी ओजी बद्दल काय बोलायचं, नावच ओजी आहे. भूषण ILS मधला माझा सगळ्यात पहिला मित्र. फार मेहनती, जेवढा मेहनती नाही त्याच्यापेक्षाही जास्त फनी. त्याच्यासोबत राहायला नेहमी मजा येते, कधी बोर नाही होऊ देत. त्याची भाषा आपलं एकदम वराडी टोन त्याला पाहूनच असं एक होमली फिलिंग येते. प्रॉपर ते विदर्भवाली टोन. आणि आम्ही नेहमी सोबतच असतो, त्याच्या रूमलाच यायचो मी नेहमी. भूषण आहे आपला, खूप मेहनती आहे. सगळ्यांनी सांगितलंच त्याच्याबद्दल, मी वेगळं काय सांगणार आहे. एवढंच म्हणेल की +1 आहे मेहनती. आणि खरंच काही वर्षात ते आपल्याला दिसून येईल. आणि यश, नावच यश आहे, यश कसं नाही मिळणार. फर्स्ट इयर पासून म्हणजे पाहत होतो की 1-0 पासून तिने सुरुवात केली. मराठी लॉचं असो किंवा एडिटिंग वगैरे जे काही, ते फर्स्ट इयर पासून मी पाहिलं. ते त्यांनी 0 पासून मराठी लॉची
हे संस्थापना केली आणि जेवढ्या कमी वेळात त्याला एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ त्याच्या चॅनलला आलं. अर्थातच त्याची मेहनत होती, त्याचं विजन होतं. अशा वेळेस जेव्हा आम्ही सगळे आता कॉलेजमध्ये विचार करतो की काय करायचं, सगळे क्लॅरिटी नाही आहे. क्लॅरिटी कोणालाच नसते अशा फेजमध्ये, पण विचार करत असतो काय करायचं काय नाही. आता मी पण UPSCच्या मागे लागलो आहे, UPSC प्रिपरेशन करतो. मनात खूप विचार येते, हे करू शकतो ते करू शकतो. पण यशबद्दल मी पाहिलं की खूप क्लॅरिटी आहे त्याच्या मनात. प्रत्येक गोष्टीत आता तो एक्सपिरियन्स मला सांगत राहतो त्याचे. आधीपासूनच त्याच्या गोष्टी ऐकून मला हे कळलं आता UPSCचं काय नाही असो, की त्याला क्लॅरिटी होती की जर मला हे करायचं आहे तर मला हेच करायचं आहे. फोकस खूप महत्त्वाचं असते. म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला फोकस लागते. तुम्ही जेवढे जास्त डिस्ट्रॅक्टेड राहाल ना तेवढं तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून दूर जात राहाल. पण त्याच्याबद्दल तेच की UPSCच्या त्यांनी त्याच्या गोष्टी सांगितल्या त्यावेळेसचा की फोकस होतं त्याचं की मला हे करायचं आहे आणि हेच करायचं आहे. 100% 200% मी त्याच्यातच देणार. मराठी लॉचंही तसंच झालं. आता UPSC सोडणं हा खूप मोठा निर्णय असतो. UPSC असं ॲडिक्टिव्ह आहे खूप की लोक त्या फेजमधून निघू नाही शकत लवकर. 4 अटेम्प्ट 5 अटेम्प्ट 6 अटेम्प्ट 30 वर्षाचं वय झालं 32 वर्षाचं वय झालं, सगळे अटेम्प्ट देईपर्यंत त्याच्या मागे लागून राहील. पण त्या फेजमधून कधी निघायचं हे समजणं खूप आवश्यक आहे. त्यांनी खूप लवकर एक्झिट घेतला आणि मराठी लॉच्या मागे लागला. त्याचं विजन होतं आणि खूप चांगलं विजन होतं की असं क्षेत्र त्यांनी निवडलं की मराठी लॉ. आता लॉ सांगणारे तर भरपूर आहे, इंस्टाग्राम यूट्यूबवर दिसते, पण एक मराठीमधून चॅनल उघडलं मला वाटते एकमेव तो असेल. आता मी कोणाचं एवढं पाहिलं नाही आहे त्या लेवलवर आणि क्वालिटी ऑफ कंटेंट वगैरे, म्हणजे त्यानुसार तर आहे की आघाडीवर आहे तो या क्षेत्रात, मराठी क्षेत्रामधून. ते सांगायचा उद्देश तोच की क्लॅरिटी खूप आवश्यक असते. मी सगळ्यात यशकडून काही शिकलो असेल ना तर ते हेच आहे, क्लॅरिटी आहे त्याच्यात डेडिकेशन आहे की जर मी कोणती गोष्ट ठरवली ना तर मी त्याला 200% देणार. तो माझ्याबद्दल बोलला की तो माझ्यापासून शिकला सकाळी उठणं, योगा करणं. पण मी असं सांगतो की शुभमी बोलला डिसिप्लिन वगैरे, पण माझ्यात तेवढी कन्सिस्टन्सी नाही आहे. मी कधी करतो कधी नाही करत, मोस्टली करतो. त्यामुळेच त्याला ते वाटलं असेल की हे शिकू शकतो याच्याकडे. पण त्यांनी ते पकडली गोष्ट आणि तो करतो. आता माझ्याही आधी उठतो नेहमी आणि रेग्युलर उठतो. तेच डेडिकेशन. जर तुम्ही काही गोष्ट ठरवली ना तर ते तुम्ही केली पाहिजे. आता चांगल्या गोष्टी आहे या की आपण काही चांगल्या हॅबिट्स आपण स्वतःसाठी ठरवतो आणि ते कन्सिस्टंटली करत राहणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि हेच आपण शिकतो सगळ्यांकडूनच. आता एक फ्रेंड सर्कल तर प्रत्येकाचा असतो, पण त्याच्यातही मला वाटते की सर्वश्रेष्ठ गोष्ट हेच आहे की जेव्हा तुम्ही एकामेकांकडून शिकता ती सगळ्यात बेस्ट फ्रेंडशिप आहे. की तुमच्या सोबतचे जे व्यक्ती आहे 4-5 व्यक्ती, आपण नेहमी एक सायकोलॉजीमध्ये असते की जे 5 व्यक्ती तुमच्यासोबत नेहमी असते तेच तुमचं कॅरेक्टर डिफाईन करते. तर तुम्ही सगळे युनिक आहे आणि ते माझ्या पर्सनॅलिटीला डिफाईन करते, त्या माझ्या कॅरेक्टरला. आता मी जे काही आहे तुमच्या सगळ्यातला काही अंश मात्र माझ्यात आहे आणि तुम्ही सगळे चांगले असल्यामुळे, तुमच्यात ते चांगले गुण असल्यामुळे ते माझ्यात पण उतरले आणि पुढे पण तसंच होत राहणार. आपण सगळे सोबत राहू, एकामेकांकडून शिकत राहू, एकामेकांना साथ देऊ. तर आमचा हा प्रश्नच हा होता की संगतीचा किती असर पडतो कॉलेज लाईफमध्ये असो किंवा जीवनात असो. आता आम्ही प्रत्येकाबद्दल एक एक गोष्ट सांगितली. हे प्रत्येक फ्रेंड सर्कलमध्ये कोणी ना कोणी यश असतो, कोणी भूषण असतो, कोणी शुभम असतो, कोणी हुसेन असतो, कोणी मी स्वतः असतो. असं प्रत्येक फ्रेंड सर्कलमध्ये कोणी ना कोणी असतो आणि आपण एकामेकांकडून शिकलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण एकामेकांकडून शिकत राहिलो पाहिजे. असं जेलसी नको की अरे हा यश एवढं करून राहिला, आम्ही तर काहीच नाही, आता काय करायचं, क्लॅरिटी नाही की पुढे काय करणार आहे. LLB होत आलं
तर हे आहे की तुम्ही हे संवाद क्लिअरली असायला पाहिजे की काय की असते ना फिलॉसॉफिकल टॉपिकवर डिस्कशन खूप होत राहते आपल्यामध्ये आणि प्रत्येक फ्रेंड सर्कलमध्ये तो होतेच की किती बकचोदी तर चालतच राहते सगळ्यांमध्ये. पण एक प्रत्येक फेज येते की काही दिवसात एक आपण बसून बोलतो, एक सिरियस टॉक होते, मॅच्युअर टॉक्स होते की काय करायचं पुढे, कसं काय करायचं. तर तो संवाद खूप आवश्यक असतो आणि संगतीचा सगळ्यात मोठा प्रभाव तो तिथेच पडतो, तशा कन्व्हर्जेशनमधून पडतो की ते कन्व्हर्जेशन जेवढे जास्त होईल ना तेवढी तुमच्या जीवनाला दिशा येते. आणि हा फ्रेंड सर्कल असा आहे ना की आमचं प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या गोष्टीवर बोलणं होत राहते, संगतीचा असो की कसं काय करायचं. आणि सगळ्यांकडून शिकायला मिळतं. शिकणं खूप आवश्यक आहे, कोणी असो, मित्र असो नसो, आपण लोकांकडून शिकलं पाहिजे. सगळ्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणून संगतीवर माईक पाहिजे का? संगतीबद्दल सांगायचं झालं तर आमच्यामध्ये म्हणजे असं कोणीच म्हणजे ग्रुप आहे आमचा सर्कल, तर एक सांगायचं झालं म्हणजे व्यसन कोणालाच नाही कुठल्याच प्रकारचं. निर्व्यसनी आहेत सगळे, कुठल्याच प्रकारचं व्यसन नाही आहे. कोणीच काही कर, चहाचं व्यसन, कोणाला झोपीचं व्यसन, कोणाला पैशाचं, ते व्यसन वेगळं, कोणाला पैशाचं, कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आहे. पण तसं व्यसन कोणाला नाही आहे आमच्या ग्रुपमध्ये, असं म्हणजे ते एक चांगली गोष्ट आहे. नाहीतर कोणी कसं, आता आम्ही सुरुवातीला आलो होतो शुभम आणि मी, तर असं व्हायचं की साला हॉस्टेलमध्ये कुठला रूम पार्टनर मिळणार. आम्ही बघितलं हॉस्टेलचं, वरून बॉटल फेकायचे दारूची वगैरे, सिगरेट वगैरे पडलेले. म्हटलं एखादा जर असा सिनियर भेटला तर मग झालं म्हटलं. त्यामुळे शुभमन आणि सोबतच रूम घेतली तुपे सरांना मागून. बस चांगली गोष्ट आहे. तर असंच हे आताचा जो प्रश्न होता इथेच त्या सगळ्यांचे उत्तर झालेले आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. हे आमच्या कॉलेजची बिल्डिंग आहे. सगळे क्लासरूम आहेत नाही एवढे आहेत की प्लेसमेंट सेल. हे हॉल नंबर 8 सध्या लास्ट इयरचं आमचं जे क्लासरूम आहे हेच आहे. बंद केलं वाटतं. अटेंडन्स 34%. भारी आहे म्हणजे असं एन्व्हायरमेंट कॉलेजचं चांगलं आहे. क्लासरूम बंद आहेत बघा. गाण्यासारखी. डन. तर व्हिडिओच्या जवळपास आपण शेवटाला आलोच आहे. फक्त आता एक असंच, ज्या पुढच्या जनरेशन या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहेत किंवा पुढची जी मुलं ह्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहेत पुढच्या बॅचेस, मग मला असं वाटतं की त्यांच्यासाठी एक असा काहीतरी सल्ला. आता कारण हे सगळेजण आहे ज्यांनी 3 वर्ष या कॉलेजमध्ये काढलेले आहेत आणि कॉलेजबाबत त्यांना थोडासा अनुभव आलेला आहे प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी. मग त्यामुळं की नेक्स्ट बॅचेस ज्या येतात आहे त्यांनी काय चुका करू नयेत किंवा कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तर शुभमपासून चालू करूया आपण. सगळ्यात मोठी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं की ॲडमिशन घ्यायच्या आधी या कॉलेजबद्दल सगळी माहिती करून घेतली पाहिजे. म्हणजे ते आपल्यासारखे अल्युमनाय असतील किंवा मग इथे शिकणारे विद्यार्थी असतील, थोडं काउन्सिलिंगला वगैरे येऊन इथे, जसं की अटेंडन्सचा क्रायटेरिया आहे. जसं 5 वर्षवाल्यांना तेवढा काही त्रास होणार नाही, त्यांची कॉलेज लाईफ खूप चांगली जाईल इथे. त्यांना एक ॲड ऑन ॲडव्हान्टेज आहे की त्यांना कॉलेज लाईफ एन्जॉय करता येईल. 3 वर्षवाल्यांसाठी असा प्रॉब्लेम आहे मी म्हणेल की जर ते वर्किंग असतील किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, UPSC MPSC, त्यांना जरा चॅलेंजिंग होऊ शकते. भरपूरसे आमचे असे मित्र झालेले आहे की ज्यांना काही एखाद महिना कॉलेज केल्यानंतर त्यांना मॅनेज नाही झालं तर त्यांना कॉलेजमध्ये सोडावं लागलं. त्यामुळे ते विचार करून सगळ्या गोष्टी त्यांनी जर इथे ॲडमिशन घेतलं तर त्यांच्यासाठी चांगलंच असेल. काही नुकसान होण्यापेक्षा, म्हणजे आम्ही तर त्या फेजमधून गेलो आहे,
तुम्हाला त्या गोष्टीचं नुकसान नाही झालं पाहिजे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचार करून घेतल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे इथं आल्यानंतर एक एक असा माइंडसेट बनून आलं पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा स्टुडंट जे असतील, की कॉलेजकडून खूप काही एक्सपेक्टेशन ठेवायला नाही पाहिजे, की कॉलेज आपल्याला खूप साऱ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करेल, आपल्याला कॉपरेट करेल. खूप साऱ्या डिसग्रेसिंग अशा आपल्याला मॉरल डाऊन करणाऱ्या गोष्टी पण होतील, जसं की प्रत्येक कॉलेजला होते. पण ती आपली मेंटल स्ट्रेंथ मजबूत करण्यामध्ये खूप फायदा होईल त्या गोष्टीचा. आणि बाकी ओव्हरऑल एक कॅम्पस आहे खूप चांगलं. जर तुम्ही हॉस्टेलला आता काही येणाऱ्या बॅचेसला चांगले नवीन हॉस्टेल मिळू शकतील, कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू होईल, तर त्यांना त्याचा खूप फायदा चांगला असेल, की इथे शांत एन्व्हायरमेंट आहे. एवढ्या बिझी रोडला असतानासुद्धा इथे गाडीचा आवाज येत नाही, एकदम शांततेमध्ये राहू शकतो. संडेला खूप चांगल्या गोष्टी असतात. खाण्याचा वगैरे जरा मेसचा वगैरे खूप जास्त प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टी विचार केल्या पाहिजे. बाहेरून डबे वगैरे येतात, पण ते क्वालिटी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना, बाहेर राहणाऱ्यांना काही नाही. ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत खूप चांगलं आहे कॉलेज. म्हणजे नल स्टॉप जे नियरेस्ट मेट्रो स्टेशन आहे ते 1 किलोमीटरवर आहे वॉकिंग डिस्टन्सवर, तर दुरून येऊ शकता. बसची पण खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे. आणि या सगळ्या गोष्टी आणखी बाकी सगळे सांगतीलच, काही मुद्दे सुटले असतील. मला तेच शुभमचा मुद्दा मी कंटिन्यू करेन, की जसं शुभमनं सांगितलं की दुसऱ्या कोणाकडनंही अपेक्षा जास्त न करता स्वतःपासून अपेक्षा जास्त करा. अपेक्षा ह्या स्वतःपासून ठेवा, दुसऱ्यावरती कुठल्याही बाबतीत डिपेंड न करावं. म्हणजे मदत घ्या दुसऱ्या लोकांकडून, मित्रांकडून, सर्वांकडून, कॉलेजकडून, जे होईल ते होईल. पण ॲट द एंड तुम्ही स्वतःवरती डिपेंड राहा, स्वतःवरती लक्ष फोकस करा. तुम्हाला जी गोष्ट करायची, जसं हुसेननं प्लेसमेंट घेतली, त्यासाठी त्यानं स्वतः इतके एफर्ट्स मारले. कॉलेज नंतर इंटर्नशिप, इतक्या इंटर्नशिप केल्या त्यानं. मुंबईला पण इंटर्नशिप केली, त्यांच्या इकडे भोपाळला पण एक इंटर्नशिप केली, पुण्यात इंटर्नशिप केल्या. मग स्वतःकडून तो डिपेंड राहिला, दुसऱ्या कोणाच्यावर इतका तो डिपेंड नव्हता. तसंच सेम पॅटर्न, की लोकांकडून अपेक्षा नका ठेवू, स्वतःकडून अपेक्षा जास्त ठेवा. तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सांगायचं झालं म्हटलं म्हणजे ज्यावेळेस आपण इथे ॲडमिशन घेतो तर एखादं ध्येय वगैरे ठरवतो आपण, की आपल्याला लिटिगेशनमध्ये जायचं, कोणाला ज्युडिशरी, कोणाला ॲकॅडेमिक्समध्ये जायचं. तर लिटिगेशनच्या विद्यार्थ्यासाठी सांगायचं झालं तर इंटर्नशिप फार महत्त्वाच्या आहेत. आणि जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे तो लॉमध्ये महत्त्वाचा आहे. थेरॉटिकल तर आहेच, पण जो प्रॅक्टिकल अनुभव जो तुम्हाला म्हणजे ज्या लेवलला घेऊन जाईल, ते थेरॉटिकल नॉलेज तर घेऊन जाणार नाही. आणि जेवढ्या जास्त म्हणजे इंटर्नशिप करता येईल तेवढं जास्त फोकस करावं. आणि लायब्ररीचा उपयोग घ्यायला पाहिजे सर्वात जास्त. म्हणजे मी तर घेतलेला नाही एवढा, म्हणजे फर्स्ट इयरला घेतलेला आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांना सांगायचं झालं, एकदम बेस्ट बुक्स आहेत लॉचे. आणि लायब्ररीमध्ये म्हणजे आशियातली की कुठली रे, इंडियातली मोठी लायब्ररी आहे ना लॉची, एशियातली असं सांगितलं जाते. प्रिन्सिपल घारापुरे लायब्ररी. बाकी काही नाही. पुढच्या येणाऱ्या बॅचेससाठी मी असा मेसेज देईल की गो इझी ऑन युअर सेल्फ. की बघा, आपण सगळे काही स्वप्न घेऊन येतो, की ध्येय घेऊन येतो. कोणाला UPSC, MPSC, कोणती एक गव्हर्नमेंट एक्झाम, कोणाला लिटिगेशन, कोणाला प्लेसमेंट, हे सगळे स्वप्न आपण घेऊन येतो. काही प्लॅनिंग पण करून येतो. आवश्यक नाही की तुम्ही जसं प्लॅन केलं होतं तसं होणारच. कॉलेज चालतं, आता कॉलेजमध्ये खूप काही गोष्टी होते, नव्याने तुम्हाला माहीत पडते. आता जसं शुभमने म्हटलं आहे की तुम्ही एक तर कॉलेजबद्दल सगळी माहिती घेऊन या, काय असते, टायमिंग कसं असते, अटेंडन्सचा जो मॅटर आहे तो कसं काय त्याला मॅनेज करायचं, या सगळ्या गोष्टी याचा अभ्यास तुम्ही आधीच करून या. आणि एवढं सगळं प्लॅनिंग केल्यावरही सगळं तुमच्या मनासारखं होईलच हे आवश्यक नाही आहे. तर तुम्ही काय आहे की म्हणू शकतो की एन्जॉय करा जे काही होतं आहे. कॉलेजमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज होत राहतात, ॲकॅडमिकली पण असे कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज असेल, मूट कोर्ट वगैरे. आम्ही सगळेच कोणी एवढं पार्टिसिपेट नाही केलं, पण ॲडवाईस द्यायची आहे म्हणून मी हे सांगणं एक सिनियर म्हणून आवश्यक समजतो. की जरी आम्ही नाही केलं पण त्या गोष्टी आवश्यक असते, ते तुमच्या पर्सनॅलिटीला बनवते. एक तुम्ही लॉच्या फील्डमध्ये चालले आहे तर तुम्ही अशा गोष्टीत पार्टिसिपेट केलं पाहिजे जे तुमच्या कॉन्फिडन्सला वाढवेल. कॉलेजमध्ये खूप तशा ॲक्टिव्हिटीज होत राहते, को करिक्युलरमध्ये मूट कोर्ट असो, जजमेंट रायटिंग असो, त्या व्यतिरिक्त पण आपलं डान्स, म्युझिक आणि स्पोर्ट. तर तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करा, स्वतःला संकुचित नका बनवून ठेवू. जसं मी आधी 1-2 वर्ष मला वाटते की मी केलं, कारण मी UPSCचं प्रिपरेशन सोबत करत होतो, तर मी त्याच्यात स्वतःला
जास्त गुंतून ठेवलं होतं. त्यामुळे मी कॉलेज लाईफ तेवढी एक्सपिरियन्स म्हणजे केली, पण तेवढा ओपनली नाही केली. तर असं नाही, आता तुम्ही कॉलेजमध्ये आहे, कॉलेजला पण एक एक्सपिरियन्स करा, कॉलेज मित्रांसोबत वेळ स्पेंड करा, बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पण स्वतःला इन्वॉल्व करा, कारण ते सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच आवश्यक असते. आणि एवढं सर्व ठरवल्यावरही नाही झालं तरी निराश नका होऊ. एवढंच. मोस्टली जो सारी बातें हैं वो इन लोगों ने बता ही दी हैं. यही है कि कॉलेज में आना है तो जैसे इंटरनेट पे एक आईएलटीएस का बहुत बड़ा नाम है, और नो डाउट कॉलेज भी बहुत अच्छा है, पर मुझे लगता है आपके लिए सूटेबल है कि नहीं वो पहले आप एक सीनियर से बात कर लो, क्योंकि कुछ जो बातें दिखती हैं वो अंदर होती नहीं है. तो मुझे यही लगता है कि इसे थोड़ा जानकारी ले लेनी चाहिए पहला. और दूसरी बात यही है कि जैसे कि प्रसाद ने कहा कि मुझे भी इस बात का बहुत रिग्रेट है कि कॉलेज बहुत कुछ ऑफ़र करता है एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ में. बहुत सारे कॉम्पिटिशन्स हैं, दुनिया भर के मूड कोर्ट चलते रहते हैं, एडवोकेसी कंपटीशन चलते रहते हैं. दोनों कुत्ते साथ में भौंक रहे हैं. अरे हाँ, तो मुझे इस बात का भी अरे बाप रे, गँगवर सुरू झाला की गँगवर काय? सुरू झालं. अरे भाग, अरे भागेगा मी, भागेगा. खूप बोलले, आता आम्ही बोलू. बस भाई समझा. हा इकडे बोलू क्या? इकडे आहे तू, इकडे इकडे रे. आईएलटीएस की अगर कोई एक मुझे वन ऑफ द बेस्ट बात लगती है तो ये कुत्ते. बहुत शरीफ है क्या? अरे मतलब बढ़िया लगता है कि आसपास वातावरण में घूमते रहते हैं, कि जब भी आ रहे हैं क्लास में आके बैठ जा रहे हैं, लेट जा रहे हैं, ऐसे मतलब ऐसे चिल माहौल लगता है. बिरयानी खा के हड्डियां बच्चे तो खा लेते हैं. हाँ, और जैसे कि मैं था कि मुझे इस बात का बहुत रिग्रेट है कि कंपटीशन में उतना पार्ट नहीं लिया है मैंने, और मुझे ऐसे ज़्यादा लेना चाहिए था, और ऐसे कॉलेज लाइफ को ज़्यादा एंजॉय करना चाहिए था. और अगर मैं ऐसे थोड़ा ऐसे प्लेसमेंट वगैरह का रिव्यू दूं तो मुझे ये लगता है कि डिसेंट प्लेसमेंट है आईएलटीएस में. जिसे लॉ फर्म्स में जाना है मुझे लगता है उसके लिए ऐसे बहुत ज़्यादा है नहीं, क्योंकि लॉ फर्म ज़्यादा आती नहीं है, पर कंपनी जैसे पुणे में सिचुएटेड है और पुणे हाईटी अब बनता जा रहा है धीरे धीरे, तो कंपनीज बहुत ज़्यादा आती हैं आईएलटीएस में. तो मुझे लगता है कंपनी में प्लेस होने के चांसेस बहुत हाई हैं, पर लॉ फर्म्स के उतना नहीं है. पर वही एफर्ट लोगे तो आप वो भी पॉसिबल ही है. तो बस यही था. हुसैन, एक क्योंकि तुम्हारा प्लेसमेंट हुआ है एलएलबी से, तो एक रोड मैप तुम एलएलबी के स्टूडेंट्स के लिए क्या बताओ, करना क्योंकि लोग आते हैं एलएलबी वाले Journey of Hussain. कि हम कॉर्पोरेट में जाए करके, ऐसे मोस्टली यही है कि एक जीरो से बताओ कि कैसे तुमने किया वो. मुझे यही लगता है कि जैसे कि हमारे पास 6 सेमेस्टर रहते हैं, तो मुझे लगता है कि फर्स्ट सेमेस्टर तो आपको इंटर्नशिप वगैरह नहीं करनी चाहिए. आपको लो समझने में ही थोड़ा जाता है कि क्लास में क्या चल रहा है, क्या नहीं चल रहा, बैरक को कैसे इंटरप्रेट करना है. तो सेकंड ईयर से मुझे लगता है कि आपको इंटर्नशिप वगैरह करनी चालू कर देनी चाहिए. कॉलेज में भी फोकस करो, पर बाहर भी इंटर्नशिप करो. धीरे धीरे थोड़ा ऐसे पहली लिटिगेशन करो, फिर धीरे धीरे करके करो, तो आपका थर्ड ईयर तक आने तक अच्छा बेस बन जाएगा. मैंने ये गलती की थी कि मैंने फर्स्ट ईयर में एक भी इंटर्नशिप नहीं करी थी, सारी सेकेंड ईयर से चालू की, तो मुझे से कंटिन्यू सब कुछ करना पड़ा था, ऐसे बहुत हेक्टिक हो गया था. तो वही है कि स्टार्टिंग से इंटर्नशिप करो. और सबसे इम्पोर्टेंट यही है कि लोग अकेडमिक्स पे ध्यान नहीं देते. आपको परसेंटेज मेंटेन करनी ही करनी है. कोई भी कंपनी आती है सबसे पहले आपकी परसेंटेज देखती है. तो वही है कि लोग इंटर्नशिप पे तो बहुत फोकस करते हैं, पर अकेडमिक्स में फोकस करना भूल जाते हैं. तो वही है कि दोनों को इक्वली इम्पोर्टेंस देनी चाहिए. बस. तो अभी जो सभी ने एक मैसेज दिया है आने वाले स्टूडेंट्स को कि कॉलेज में आने से पहले किन चीज़ों का ख्याल रखना चाहिए, और उनमें सभी ने एक कॉमन चीज़ भी बोली है, जैसे कि आप सब कुछ सोचने के बाद भी आपके सोचने के जैसा ही या आप जैसा सोच कर आए वैसा ही हो, वो ज़रूरी नहीं है. बहुत सारी गलतियाँ भी हो सकती है, उसका आउटकम कुछ और सा आ सकता है. बस सबका यही कहना था कि जर्नी को एंजॉय करें. और इसी से संबंधित एक कविता है कुंवर नारायण सिंह, जो एक पुराने कवि होकर गए हिंदी के. उनकी कविता है, उसका सार इसी तरीके का है, उसका आशय भी इसी तरीके का है. तो उसके बोल कुछ इस तरह है कि कितना आसान होता आगे बढ़ते जाने का मतलब, यदि 10 दिशाएं हमारे सामने होती चारों ओर नहीं. कितना आसान होता चलते चले जाना, यदि केवल हम चलते और बाकी सब रुका होता. मैंने अक्सर इस उलझुल दुनिया को 10 सिरों से सोचने और 20 हाथों से पाने की कोशिश में अपने लिए बेहद मुश्किल बना लिया है.
शुरू शुरू में सब यही सोचते हैं कि सब कुछ शुरू से शुरू हो, लेकिन अंत तक पहुँचते पहुँचते हिम्मत हार जाते हैं। हमें कोई दिलचस्पी नहीं रहती कि वह सब कैसे समाप्त होता है जो इतनी धूमधाम से शुरू हुआ था हमारे चाहने पर। आगे कुंवर नारायण सिंह बोलते हैं कि दुर्गम वनों और ऊंचे पर्वतों को जीतते हुए जब तुम अंतिम ऊंचाई को भी जीत लोगे, जब तुम्हें लगेगा कि कोई अंतर नहीं बचा अब तुम में और उन पत्थरों की कठोरता में जिन्हें तुमने जीता है, जब तुम अपने मस्तक पर बर्फ़ का पहला तूफान झेलोगे और कांपोगे नहीं, तब तुम पाओगे कि कोई फ़र्क नहीं होता सब कुछ जीत लेने में और अंत तक हिम्मत ना हारने में। तो इस तरीके की ये कविता, इसी के साथ हम इस पूरी सीरीज़ को यही समाप्त करते हैं। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू, धन्यवाद।